चे तुम्ही पुन्हा पुन्हा एक्सपेरिमेंटेशन करता आणि त्यातून एक काहीतरी म्हणजे पहिलं जे ऍझम्पशन असतं त्या ऍझम्पशन कडून प्रिन्सिपल कडे जाताना त्या थिओरॉटिकल जो भाग तुमचा ऍझम्पशनचा असतो त्याच्यावरती तुमचे एक्सपेरिमेंटेशन होतात आणि ते ऑब्झर्वेशन असतात. ओके, आणि ऑब्झर्वेशनच्या बेसिसवरती तुमचं एक युनिव्हर्सली अप्लाइड असं प्रिन्सिपल होतं, पण ते कधीही परसिस्टंट असतं किंवा अगदी त्याचं जगाच्या एंड पर्यंत ते परसिस्टंट राहील असं नाही. जसं जसं टेक्नॉलॉजी डेव्हलप होत जाते तसं तसं सायन्स ही स्वतःमध्ये बदल करते. ओके, हाच भाग ज्यावेळी आपण हिस्ट्री सारख्या थोड्याशा सब्जेक्टिव्ह विषयाला लावू त्यावेळी ह्या त्याच्या अनालिटिकल ॲबिलिटीचा अँगल त्याच्यामध्ये तुम्हाला होईल किंवा समोर येईल. अनालिटिकल ॲबिलिटीज म्हणजे कोणत्याही घटनेचे कारण आणि परिणाम यांच्यामधली जी प्रोसेस आहे याला आपण अनालिटिकल ॲबिलिटी म्हणतो, जी साधारणतः इथनं पुढच्या बदललेल्या एमपीएससीच्या पॅटर्न नुसार आणि युपीएससीचा जो एक्झिस्टिंग पॅटर्न आहे त्याच्यासाठी मोस्ट ऑफ दी उपयोगी आहे. अनालिटिकल ॲबिलिटी मध्ये तुम्हाला कुठल्याही विषयाचा एकांगी विचार करून चालत नाही. जो आजपर्यंत साधारणतः ऑब्जेक्टिव्ह मध्ये हिस्ट्रीचा एखादा क्वेश्चन सोडवत असाल तर तुमच्या हिस्ट्रीच्या फॅक्च्युअल किंवा लॉजिक्सच्या बेसिसवर किंवा इलिमिनेशनच्या मेथडवरती तुम्ही तो प्रश्न व्यवस्थित सोडवू शकत असायचा. त्याची चान्सेस साधारणतः 70, 80, 90 किंवा अगदी काही प्रश्नांच्यासाठी 100% तुम्हाला माहिती असेल, डेटा माहिती आहे, फॅक्ट्स माहिती आहेत, तुम्हाला त्यातलं पर्टिक्युलरली नॉलेज आहे त्या सब्जेक्टचं किंवा त्या एकूण विचारलेल्या चॅप्टरचं, तर तुम्ही त्याच्या बेसिसवरती आणि काही वेळा एलिमिनेशन मेथड वापरून, काही वेळा लॉजिक वापरून, काहीतरी एलियन मेथड्स वापरून तुम्ही मोस्ट ऑफ दी त्या प्रश्नांच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकायचा, की त्याच्यामुळं मग तुम्हाला 2 मार्क किंवा जे काही मार्क अलॉटेड आहे ते तुम्हाला मिळायचे. आता मात्र काय होणार आहे इथनं सब्जेक्टिव्ह पेपर मध्ये, प्रिलिमचा स्टेटस तोच आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला मोस्ट ऑफ या भागाचा आपल्याला अभ्यास करावाच लागणार की बाबा साधारणतः फॅक्ट्स काय आहेत, त्यावेळेची साधारणतः कंडिशन्स काय आहे. ओके, पण इथनं पूर्ण फॅक्ट्सच्या बरोबर तुम्हाला अनालिटिकल अँगल त्यामध्ये ऍड करावा लागेल की ज्याच्यामध्ये एक्सक्लुझिव्ह कुठल्याही विषयाचा अभ्यास नसून त्याच्यामध्ये वेगवेगळ्या विषयांचं लिंकेजेस असणार आहे. हे युपीएससीच्या आता एक्झिस्टिंग जे अभ्यास चालू आहे त्या लोकांना ही बाब साधारणतः लक्षात आली असेल की एखादं आन्सर रायटिंग ज्यावेळी आपण करतो त्या आन्सर रायटिंग मध्ये आपल्याला तो फिलर्स म्हणून आपण जे घालतो किंवा आन्सर रायटिंग मध्ये आपण जो बॉडीचा पार्ट लिहितो, इंट्रोडक्शन असते, बॉडी असते आणि शेवटी कन्क्लुजन असतो. कोणत्याही प्रश्नाचा फॉर्मॅट हा साधारणतः असा राहतो. याच्याबाबत आपण आधी डिस्कशन केलेलंच आहे. ओके, मग हा जो भाग मधला बॉडीचा भाग आहे, हा बॉडीचा भाग अनालिसिस असतो आणि कन्क्लुजन मध्ये ओव्हरऑल तुम्ही अनालिसिस त्या सब्जेक्टचं, त्या पेपरचं किंवा त्या साधारणतः क्वेश्चनचं केलेलं आहे त्याला तुम्ही आन्सर करताना ओव्हरऑल फ्युचरिस्टिक व्ह्यू देऊन एक्झिस्टिंग याला क्वेश्चनला आन्सर करता कन्क्लुजनच्या बेसमध्ये. ओके, आता अनालिसिस करताना समजा एखादा प्रश्न तुम्हाला असा विचारला की फॉर एक्झाम्पल तुम्हाला मॉडर्न इंडियातला जे फ्रीडम स्ट्रगलचा पार्ट आहे त्याचा पण वर्ल्ड हिस्ट्रीचा जो साधारणतः युपीएससीच्या पेपर फर्स्ट मधला जो हिस्ट्रीच्या पार्ट मधला वन ऑफ दी पार्ट आहे. ओके, तर त्याच्यामध्ये तुम्हाला 1 वर्ष 2000 साधारणतः 17ला एक प्रश्न विचारला होता की नॅशनल इंटिग्रेशनच्या किंवा नॅशनल फ्रीडम स्ट्रगलच्या ज्या वर्ल्ड वाईड ज्या स्ट्रीम्स होत्या, ओके, त्याच्यामधला साधारणतः एक प्रवाह जो असतो त्या प्रवाहाच्या बाबतीतला तो प्रश्न होता. म्हणजे इंडियन फ्रीडम स्ट्रगल बघितलं तर इट इज अ पीसफुल स्ट्रगल. ओके, जर तुम्ही रशियन फ्रीडम स्ट्रगल पहा किंवा साधारणतः दक्षिण आफ्रिकेचं फ्रीडम स्ट्रगल पहा किंवा म्यानमारचं फ्रीडम स्ट्रगल पहा, इव्हन अफगाणिस्तानचं फ्रीडम स्ट्रगल पहा, या प्रत्येकाच्या चायनाचं पहा, या प्रत्येकाच्या कॅरेक्टरिस्टिक्स वेगवेगळे आहेत. ओके, इंडियन फ्रीडम स्ट्रगल वॉज पीसफुल फ्रीडम स्ट्रगल की ज्याच्यामध्ये मास रिव्हॉल्युशन वॉज द बेसिस. ओके, रशियन ज्यावेळी तुम्ही रिव्हॉल्युशनचा अभ्यास करता त्यावेळी इट इज रेड रिव्हॉल्युशन बेस्ड ऑन द कम्युनिझम. ओके, आणि त्याच्यानंतरच्या ज्या काही पॉलिटिकल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम्स तयार झाल्या त्या थोड्याशा वेगळ्या पद्धतीच्या होत्या. ओके, चायनीज रिव्हॉल्युशन ज्यावेळी बघाल, चायनीज रिव्हॉल्युशन सुरुवातीच्या काळातल्या डेमोक्रसीच्या बेसवरती
स्टेट्स एस्टॅब्लिश झाले. ओके, आणि त्याच्यासाठी फ्रीडम स्ट्रगल करताना त्यांचं फ्रीडम स्ट्रगल हे बेसिकली सुरुवात त्याची साधारणतः 1200व्या शतकाच्या आधीपासून होती, की ज्याच्यामध्ये झिंग किंवा मिंग डायनास्टीच्या या मिंग डायनास्टीच्या हातातून सुरुवातीला या युरोपियन ज्या काही पॉवर्स होत्या, या युरोपियन इंग्रजांनी वगैरे यांनी हातात थोड्याशा ट्रेडच्या बेसिसवरच्या पॉवर्स हातात घेतल्या आणि त्या बेसिसवरती तिथले जे एक्झिस्टिंग मोनार्क्स होते त्यांच्यावरती स्वतःचा अंमल प्रस्थापित करून ओव्हरऑल चायनाच्या एकूण ऍडमिनिस्ट्रेशन वरती इंटरफरन्स केलेला दिसतो. पण त्याच्यानंतर ज्यावेळी फ्रीडम स्ट्रगल त्यांच्यातून स्वतःहून उभा राहिला, हे फ्रीडम स्ट्रगल बेसिकली हे रिव्हॉल्युशनरी किंवा रॅडिकल फ्रीडम स्ट्रगल होते, की ज्याच्यामध्ये डायरेक्ट फाईटिंग किंवा वॉर्स किंवा यादवी युद्ध लढली गेली आणि ह्या यादवी युद्धांच्या बेसिसवरती यांनी स्वतःचं एक साम्राज्य किंवा स्वतःचं एक राज्य प्रस्थापित करण्याचं ह्या एकूण फ्रीडम फायटर्सनी प्रयत्न केलेला दिसतो. सो हे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, ह्या ज्या फ्रीडम स्ट्रगलचे डिफरन्सेस आहेत, हे डिफरन्सेस तुम्हाला त्या कंटिनेंट नुसार, त्या स्टेट मधल्या आयडिओलॉजीनुसार, तिथल्या कल्चरनुसार वेगवेगळ्या पद्धतीनं समोर आलेले दिसतात. ओके, आणि या गोष्टींचा अभ्यास करून ओव्हरऑल तुम्हाला अशा प्रश्नांची उत्तरं लिहावी लागतात, की ज्या फ्रीडम स्ट्रगलच्या किंवा फ्रीडम फायटिंग आहेत किंवा रिव्हॉल्युशन्स आहेत, यांच्यामधले साधारणतः रेनिसॉ नंतर किंवा साधारणतः एनलाइटमेंट ऑफ मास किंवा सिटीजन्स इथून एक फ्रीडम पर्यंतचा जो भाग आहे, हे टप्पे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला ऑब्झर्व करायला लागतात. सो हा अनालिटिकल भाग इथनं पुढचा आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. एन्शियंट आणि मिडवेलच्या भागामध्ये आपण थोडेसे ट्रान्झिशन बघायचा प्रयत्न केला, की मी तुम्हाला हिस्ट्री त्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न केला, की कसं साधारणतः आपण इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन पासून साधारणतः मोगलांच्या डाऊनफॉल पर्यंतचा भाग, तिथला सोशिओ इकॉनॉमिक पॉलिटिकल स्टेटस कसे चेंज झाले, न्यूमिझमॅटिक्स मध्ये कोणते बदल झाले, कल्चर मध्ये कुठले बदल झाले, आर्ट आणि आर्टिफॅक्ट्स मध्ये कुठले बदल झाले, ओके, नवीन कुठल्या रचना आल्या, स्ट्रक्चर्स आले, पॉलिटिकल सिस्टीम्स असतील, सोशल सिस्टीम्स असतील, ऑर्गनायझेशन्स असतील, ओके, त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली सिटीजन्स मधले ज्या काही स्ट्रॅटिफिकेशन होतं याचा थोडासा आपण अभ्यास करायचा प्रयत्न केला. तोच साधारणतः धागा आपण पुढे पकडून इथनं पुढची मॉडर्न हिस्ट्री लिहायचा किंवा अभ्यासायचा प्रयत्न करणार आहोत. पण इथली पुढची जी मॉडर्न हिस्ट्री आहे ही साधारणतः कुणीतरी लीड केले, ऑर्गनायझेशनल आपल्याला फॉर्मॅट स्ट्रक्चर मिळाले, विच वॉज बेसिकली ओरिजिन इन इंडियन सबकॉन्टिनेंट. ओके, पूर्वीच्या ज्या काही गोष्टी होत्या त्याच्यामध्ये मोनार्क्स होते आणि मोनार्क्स वॉज मेजर फोर्स अँड सोशल अपहिव्हल्स किंवा सोशल चेंजेस किंवा इकॉनॉमिक चेंजेस. याच्या मागचा साधारणतः एन्शियंट आणि मिडवेलचा भाग बघितला तर याच्यामध्ये सगळे मोनार्क्स जे होते हे साधारणतः एकूण बदलांच्या मागचा एक मेन कॉज होतं, सूत्र होता. पण इथनं पुढचा जो बेस आहे याच्यामध्ये ड्युएल इम्पॅक्ट आहे किंवा ड्युएल स्टेक होल्डर्स आहेत. एक स्टेक होल्डर्स होते ते युरोपियन पॉवर्स होते, ज्याच्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये फ्रेंच किंवा डच आहेत यांचा पराभव करून इंग्रजांनी स्वतःचा अंमल इंडियन सबकॉन्टिनेंट मध्ये वेगवेगळ्या फॉर्मॅट मधले एस्टॅब्लिश करायचा प्रयत्न केला. आणि त्यांच्याबरोबर पॅरलली साधारणतः 1850 नंतर ज्या वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन पॉपअप झाल्या इंडियन सबकॉन्टिनेंट मध्ये, वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्स तयार झाल्या भारतीय उपखंडांमध्ये, यांचा मेजरली रोल या एकूण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉलिटिकल स्ट्रक्चर मध्ये न्यू एस्टॅब्लिशमेंट्स आणण्यामध्ये, न्यू ट्रेंड्स आणण्यामध्ये मेजर रोल होता. ओके, सो इथनं पुढची जी हिस्ट्री आहे ही साधारणतः मोनार्क्स पासून कोलोनियलिझम पर्यंत आणि कोलोनियलिझम पासून साधारणतः डेमोक्रेटिक गव्हर्नमेंटच्या इव्होल्युशन पर्यंतची हिस्ट्री असणार आहे. ही साधारणतः ट्रान्झिशनचा फेज असेल आणि याचा इम्पॅक्ट सोसायटीवरती काय झाला, याचा इम्पॅक्ट इकॉनॉमीवरती काय झाला, याचा इम्पॅक्ट इंडस्ट्रीवरती काय झाला, याचा इम्पॅक्ट टोटली इंडियन मासेसच्या आयडिओलॉजीवरती काय झाला, याचा थोडासा अभ्यास आपल्याला करायचा आहे. कारण प्रश्न विचारताना तुम्हाला तशा पद्धतीचे विचारले जातात. ओके, ज्यावेळी इंडियन हिस्ट्रीचा अभ्यास करता मेन्सच्या दृष्टीने, ओके, त्यावेळी आपल्याला साधारणतः 2 पार्ट महत्वाचे असतात. एन्शियंट मिडिवल मधला आर्ट अँड कल्चरचा भाग आणि मॉडर्न इंडिया मधला हा जो पॉलिटिकल स्ट्रक्चर्स असतात, आयडिओलॉजिकल चेंजेस
साधारणतः स्वतः जो पिरियड असेल किंवा प्रबोधन पर्व ज्याला आपण म्हणतो तो भाग, याचा साधारणतः आपल्याला अभ्यास यावेळी करायचा आहे. ओके, सो लेट्स फॉर टुडेज लेक्चर. साधारण ज्यावेळी इंडियन सबकॉन्टिनेंट मधलं प्रबोधन पर्व आपण ज्यावेळी पाहतो, म्हणजे आपण मागे साधारणतः 1857च्या बंडापर्यंतचा इतिहास आपण घेतलेला होता, जो आपल्याला येणाऱ्या परीक्षेसाठी उपयुक्त असेल या अनुषंगाने आपण थोडस त्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला होता. आणि पॅरलली आपण साधारण जे रेनिसॉ किंवा प्रबोधन पर्व आणि समाज प्रबोधन जे घडलेलं होतं, या समाज प्रबोधनाचा थोडासा जाता जाता आपण उल्लेख केलेला होता. आजचं लेक्चर आपला साधारणतः टार्गेट किंवा फोकस हा असेल की या काळातला इंडियन सबकॉन्टिनेंट मधलं किंवा भारतीय उपखंडातलं समाज प्रबोधनाचं पर्व. ओके, या समाज प्रबोधनामध्ये साधारणतः भारतीय इतिहासाचा अभ्यास आपण मिडीव्हिल इंडियातला जो काही इतिहास हा मिडीव्हिल इंडियातल्या इतिहासामधले जे काही इन्व्हेडर्स होते किंवा जे काही मोनार्क्स होते, जे साधारणतः इंडियन सबकॉन्टिनेंटच्या आउटसाइड वरून आलेले होते. ओके, म्हणजे मेजरली खैबर खिंडीतनं येणारे आपल्याला मिडल ईस्ट एशिया मधली पॉलिटिकल फोर्सेस दिसतात. या सगळ्या फोर्सेस येताना त्यांच्या आयडिओलॉजी घेऊन आल्या होत्या. ओके, पण इथं आल्यानंतर इंडियन सबकॉन्टिनेंट मधली एक्झिस्टिंग ज्या सुपेरियर आयडिओलॉजीज होत्या किंवा सुपेरियर कल्चर होतं, याच्यामध्ये या सगळ्या आयडिओलॉजी मर्ज होऊन त्यांनी या इथल्या कल्चरला स्वतःच्या जीवनामध्ये स्वीकारलं होतं. मग याच्यामध्ये ते मुघल्स असतील, दिल्ली सल्तनत असेल किंवा इतर अशा सत्ता असतील की ज्याला आपण एन्शियंट काळातले इंडो ग्रीक, शकाज, कुशानाज वगैरे आपण असा त्यांचा उल्लेख करतो. सगळ्या एंटिटीज येताना म्हणजे एन्शियंट इंडियातल्या ज्या होत्या ट्राईब्स म्हणून आल्या, ट्राईब्स म्हणून आल्यानंतर येताना त्यांच्या वॉरफेअरच्या बेसिसवरती यांनी या एकूण इंडियन सबकॉन्टिनेंट मध्ये स्वतःचं राज्य किंवा स्वतःचं छोटस स्टेट किंगडम का असे ना एस्टॅब्लिश करायचा प्रयत्न केला आणि स्वतःच्या आयडिओलॉजीवरती ते करायचा प्रयत्न केला. पण यानंतर मात्र असं झालं की मिडीव्हिल काळामधल्या ज्या फोर्सेस होत्या या स्वतःच्या कल्चर घेऊन आल्या होत्या. ओके, मिडीव्हिल काळातल्या फोर्सेस म्हणजे काय होत्या की दिल्ली सल्तनतच्या काळामध्ये आलेले तुर्किश, इराणी किंवा पर्शियन ओरिजिनचे इन्व्हेडर्स होते. या इन्व्हेडर माग त्याचा एक बेसिक रिलिजियस फोर्स म्हणजे इस्लाम होता आणि हा इस्लामिझमच्या बरोबर पॉलिटिकल एकूण अरेनामध्ये मिडल ईस्ट मध्ये त्यांना स्वतःचा सेट किंवा त्यांना स्वतःचा एक किंगडम एस्टॅब्लिश करण्यामध्ये फार स्ट्रगल करावा लागल्यामुळं मग एक पर्यायी भूभाग म्हणून त्यांनी इंडियन सबकॉन्टिनेंट आणि मोस्ट ऑफ दी वायव्य भारत जो आहे याच्याकडे त्यांनी पाहिलेलं होतं. ओके, पण यानंतर ज्या त्यांनी वायव्य भारतातून भारतीय उपखंडामध्ये त्याला आपण मेनलँड इंडिया किंवा सध्याचं साधारणतः जो मुख्य भारतीय भूभाग आहे, ओके, त्याचा जर विचार करतो त्याला साधारण आपण गँगेटिक प्लेन किंवा दोआब रिजन म्हणतो. या दोआब रिजन मध्ये या तुर्किश किंवा इराणी ओरिजिनच्या इन्व्हेडर्सनी स्वतःचा एस्टॅब्लिश स्टेट किंवा किंगडम्स करायचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी इंडियन सबकॉन्टिनेंट मधल्या एक्झिस्टिंग कल्चरल स्ट्रीम्स ज्या होत्या त्या स्वतःच्या जीवनामध्ये इनकल्केट करायचा प्रयत्न केला. ओके, सो याच्यामुळे झालं काय की जे चेंगीज खान किंवा यांचे जे वंशज, तिमूरचे वंशज म्हणून जे मंगोल्स आले होते किंवा मुघल्स आले होते, ओके, या मुघलांनी त्यांचं जे मूळ साधारणतः एक फायटिंग स्पिरिट होतं, या फायटिंग स्पिरिटला आळा घालून इथं इंडियन सबकॉन्टिनेंट मध्ये एक वेल एस्टॅब्लिश्ड, वेल रन पॉलिटिकल सिस्टीम एस्टॅब्लिश करायचा प्रयत्न केला. ओके, याच्यामुळे त्यांचं साधारणतः इथनं पुढचं राज्य 300-350 वर्ष त्यांचं मुघलांचं राहिलेलं दिसतं. त्याची सुरुवात साधारण 1545च्या आसपास झालेली होती. 1515च्या आसपास बाबर आलेला होता आणि त्याच्यानंतर अगदी औरंगजेबाच्या डाऊनफॉल नंतरही 150 वर्ष म्हणजे 1857 पर्यंत मुघलांचा इंडियन पॉलिटिकल सिस्टीम मध्ये एक्झिस्टन्स होता. हे लॉंग टर्म जे त्यांचं एक्झिस्टन्स होता किंवा त्यांचं जे अस्तित्व होतं, या अस्तित्वामागचं मेन कारण किंवा मुख्य कारण हे होतं की त्यांनी इंडियन सबकॉन्टिनेंट मध्ये आल्यानंतर त्यांच्या आयडिओलॉजी आणि इंडियन कल्चरल सिस्टीम यांचं थोडंसं असिम्युलेशन आणि इंटिग्रेशन करून त्या पद्धतीने त्यांच्या पॉलिटिकल सिस्टीम्स उभा केल्या होत्या. पण जसं जसं
वर्ल्ड अरेनावरती किंवा वर्ल्ड प्लॅटफॉर्मवरती साधारणतः 1500-1600 शतकाचा आपण अभ्यास करतो. त्यावेळी 1500-1600 शतकामध्ये इंग्लंडच्या पायोनियर मध्ये किंवा इंग्लंडच्या पुढारीपणाच्या अंडर इंडस्ट्रियल आणि सायंटिफिक रिव्हॉल्युशन मेजरली समोर आलेलं दिसतं. ओके, इंडस्ट्रियल आणि सायंटिफिक रिव्हॉल्युशनच्या मागचा बेसिक फोर्स त्यावेळेचा काय होता की इंडिव्हिज्युअलिझम. पूर्वीच्या काळातला वर्ल्ड अरेनाचा किंवा पर्टिक्युलरली वेस्टर्न युरोपियन कंट्रीज ज्या आहेत, वेस्टर्न युरोपियन कंट्रीजचा मेजरली म्हणजे त्याच्यामध्ये येतात इंग्लंड आणि फ्रान्स यांचा ज्यावेळी आपण विचार करतो, यांच्या साधारणतः मेन रिलिजियस फोर्सेस होत्या, त्याच्यामध्ये होतं कॅथलिसिझम. याची चर्चा आपण मागल्या लेक्चरमध्ये केली आहे, फक्त त्याला आपण थोडंसं ब्रशअप करतोय. ओके, या कॅथलिसिझमचा मेजर हे काय होता तर यांनी एकूण जे सोशल सिस्टीम होती आणि एकूण पॉलिटिकल सिस्टीम होती, या एकूण सोशल आणि पॉलिटिकल सिस्टीम वरती स्वतःचा एक स्ट्रॉंग एक काय म्हणतात कंट्रोल ठेवलेला होता. या कंट्रोलच्या बेसिसवरती डे टू डे लाईफ मध्ये लोकांनी जगायचं कसं, इथून खायचं प्यायचं काय आणि नेमक्या त्यांचं आयुष्याचे गोल्स काय असतील, इथं सगळ्या भागांवरती या धर्माचा पगडा होता. ओके, कॅथलिसिझमचा. या कॅथलिसिझम म्हणजे हा रूढवादी ख्रिश्चन आयडियोलॉजी असणारा एक पंथ होता आणि याच्या अगेन्स्ट प्रोटेस्टंट इथिक्स आले किंवा प्रोटेस्टंटिझम आलं. ओके, याची सुरुवात साधारणतः इंग्लंडच्या भूमीवरती झाली. 2018 साली एक प्रश्न याला युपीएससीच्या मेन्सला आलेला होता. या प्रश्नाचा रोख असा होता की इंडस्ट्रियल आणि सायंटिफिक रिव्हॉल्युशन इंग्लंडच्या भूभागावर होण्याची कारण काय असावीत. ओके, म्हणजे प्रश्न होता की डिस्कस द रिझन्स बिहाइंड ओके राईज ऑफ इंडस्ट्रियल अँड सायंटिफिक रिव्हॉल्युशन ऑन इंग्लंड किंवा ब्रिटिश मेनलँड. ओके ओके, प्रश्नाचा रोख हा होता. तर या प्रश्नाचं साधारणतः उत्तर म्हणजे या काळात घडलेल्या ज्या काही आयडिओलॉजिकल आणि कल्चरल रेनेसॉ किंवा प्रबोधन जे होते, या प्रबोधनांमुळं ऍक्च्युली इंडस्ट्रियल आणि सायंटिफिक रिव्हॉल्युशन घडलं होतं. झालं होतं हे की कॅथलिसिझम पंथांचा स्वतःचा अंमल जो प्रस्थापित झाला होता, हा अंमल प्रस्थापित आणि परसिस्टंट करण्यासाठी कॅथलिसिझमनं अनन्वित अत्याचार तिथल्या सिटीजनशिप वरती केले होते किंवा सिटीजन्स वरती केलेले होते. या सिटीजन्सना मग एक पर्यायी व्यवस्था किंवा पर्यायी रिलिजियस व्यवस्था देण्यामध्ये पर्टिक्युलरली या इंग्लंडच्या किंवा ब्रिटिशच्या सब कंटिनेंटवर किंवा तिथल्या भूमीवरती नव्यानं उदयास आलेलं प्रोटेस्टंट किंवा प्रोटेस्टंटिझम होतं. हे प्रोटेस्टंटिझम पर्टिक्युलरली ह्युमन बिईंगच्या इंडिव्हिज्युअलिझमला सपोर्ट करायचं. ओके, इंडिव्हिज्युअलिझम म्हणजे काय की ह्युमन बिईंग हॅज अ लॉट ऑफ पोटेन्शियल. ओके, मानवामध्ये प्रचंड अमर्याद शक्ती आहे. ओके, जी कॅथलिसिझम मानत होतं की ह्युमन बिईंग इज अ पपेट इन द हँड ऑफ गॉड. ओके, किंवा इन द हँड ऑफ प्रोफेट. हे साधारणतः कॅथलिसिझमच्या इथिक्स मध्ये होते. प्रोटेस्टंटिझम मात्र इंडिव्हिज्युअलला सपोर्ट करत होतं की इंडिव्हिज्युअल हॅज अ लॉट ऑफ पोटेन्शियल आणि या पोटेन्शियलच्या बेसिसवरती ह्युमन बिईंग एकंदरीत एकूण नेचरला, सोसायटीला आणि एकूण विश्वाला एक विशिष्ट त्याच्या इच्छेप्रमाणे आकार देऊ शकतो. हा त्याच्या मागचा एक विचार होता आणि या विचारांच्या बेसिसवरती मग फ्रीडम, ओके, इक्वॅलिटी यासारख्या फ्रॅटर्निटी यासारख्या मूल्यांचा उदय झाला, यासारख्या व्हॅल्यूजचा उदय झाला. या व्हॅल्यूजला पॉलिटिकल सिस्टीम मध्ये इन्कल्केट करण्याचं काम म्हणजे जे फ्रीडम स्ट्रगल्स झाले, फ्रेंच रिव्हॉल्युशन असेल किंवा अमेरिकन रिव्हॉल्युशन असेल, ह्या अमेरिकन आणि फ्रेंच रिव्हॉल्युशनच्या बेसिसमध्ये किंवा यांचा एक सोर्स म्हणून या व्हॅल्यूज पुढे उपयोगाला आलेल्या दिसतात. ज्यावेळी आपण इंग्लंडचा ह्या रेनेसॉचा विचार करतो त्यावेळी थोडंसं आणि पुन्हा एकदा इंग्लंडकडे जाऊ. मग ह्या रेनेसॉ पिरियडमध्ये या नव्याने इंडिव्हिज्युअलिझम आणि ह्युमन बिईंगच्या पोटेन्शियल वरती ठेवलेल्या विश्वासामुळं ऍक्च्युली कॅथलिसिझमनं जे पंख ह्युमन बिईंगचे किंवा साधारणतः मानवी बुद्धींच्या इनोव्हेशनला जे काही लिमिट्स घातल्या होत्या, या लिमिट्सच्या बियॉन्ड विचार करण्याच्या शक्ती वाढल्या. ओके, आता याच्या मागे त्यांचा बेसिकली प्रिन्सिपल्स किंवा आयडिओलॉजी ज्या सपोर्ट मध्ये होत्या, या म्हणजे रुसो असेल, मॉन्टेस्क्यू असेल, कुठून शोधून काढल्या तर जे रोमन आणि ग्रीक ज्या आयडिओलॉजीज आणि ह्या होत्या, काय म्हणतात त्यांना,
लिटरेचर होतं. या लिटरेचर मधून यांनी हे प्रिन्सिपल्स पुन्हा नव्यानं मांडायचं काम ह्या मॉन्टेस्क्यू, रुसो आणि लॉके सारख्या विचारवंतांनी ह्या इंडियन आणि युरोपियन सबकॉन्टिनेंट वरती केलेलं दिसतं. आणि याचे परिणाम असे झाले की मग नवीन नवीन शोध लावण्यामध्ये, एक्झिस्टिंग जे काही प्रॉब्लेम्स होते त्या प्रॉब्लेम्सला सोल्युशन शोधण्यामध्ये या एकंदरीत तिथल्या नवीन विचारवंतांनी आणि सायंटिस्टनी या इंडिव्हिज्युअलिझमचा आणि ह्या नव्या प्रोटेक्ट इथिक्सचा फायदा करून घेतला. आता आणखी एक प्रश्न सोशिओलॉजीचे ऑप्शनल जे आहे त्याच्यासाठी एक आहे, आणि पर्टिक्युलरली या वर्ल्ड हिस्ट्रीच्या बेसिसवरतीही विचारला जातो की जे प्रोटेस्टंट इथिक्स आहे, प्रोटेस्टंट इथिक्स कॅपिटलिझमच्या राईज मध्ये स्वतःचा एक रोल प्ले करताना दिसतो. ओके, प्रोटेस्टंट इथिक्स म्हणजे कॅथलिसिझमच्या अगेन्स्ट असणारा नव्यानं उदयास आलेला एक पंथ असं सध्या तरी लक्षात ठेवा. म्हणजे प्रोटेस्टंट इथिक्स कॅपिटलिझम एव्हरीथिंग विल बी रन बाय गॉड्स विल. आणि याच्यामुळं ज्यावेळी तुम्ही एखादी संपत्ती कमवता तर त्या संपत्तीचं अक्युमुलेशनच्या जागी, जस्ट वेट, सॉरी सॉरी फॉर इंटरप्शन्स. मी माईक ऑफ केला होता, माझ्या लक्षात नाही आलं, सॉरी. आय विल रिपीट इट. ज्यावेळी आपण कॅथलिसिझमचा विचार करत होतो आणि त्याचा कम्पॅरेटिव्हली प्रोटेस्टंट इथिक्सचा विचार करत होतो. कॅथलिसिझम म्हणत होतं की ज्यावेळी तुम्ही वेल्थ अक्युमुलेट करता, ती वेल्थ अक्युमुलेट न करता त्याचे युटिलायझेशन फॉर सेक ऑफ गॉड करा. ओके, आणि याच्यातून मग हे कॅथलिसिझमचे रन असणारे चर्चेस जे होते, या चर्चेसची वेल्थ वाढत गेली, पण कम्पॅरेटिव्हली जे सामान्य फार्मर्स होते आणि सामान्य जे सिटीजन्स होते त्यांच्याकडे मात्र गरिबी, परसिस्टंट गरिबीत त्यांना ढकललं गेलं. याच्या अगेन्स्ट मात्र प्रोटेस्टंट इथिक्स काय म्हणायला लागलं की तुम्ही वेल्थ अक्युमुलेशन करा, तुमच्या इनोव्हेटिव्ह माइंडचा उपयोग करा, तुमच्या इन्व्हेन्शनचा विचार करा, आणि या इन्व्हेन्शनच्या बेसिसवरती हा कमवलेला पैसा रियुटिलायझेशन करा, त्याचा वापर करा, त्याचा आनंद घ्या, तो पैसा उपभोगा, आणि हा उपभोगलेल्या पैशाच्या अगेन्स्ट जो काही पैसा आणखी तयार होईल तो पैसा पुन्हा रिइन्व्हेस्ट करा, आणि यातून कॅपिटलिझम तयार झालेलं दिसतं. या कॅपिटलिझमचाच नंतरच्या ज्या थेअरी आल्या की मग न्यू इकॉनॉमिक्स जे तयार झालेलं आहे
न्यू इकॉनॉमिक केन्सनी दिलेल्या दिसतात. या केन्सनी आणि ऍडम स्मिथने दिलेल्या या न्यू इकॉनॉमिक थिअरीज ह्या बेसिकली इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन नंतर आलेल्या दिसतात. ओके, मग याच्यामुळं पर्टिक्युलरली इंग्लंडच्या सब कंटिनेंटमध्ये इंग्लंडच्या मोनार्क्सनी जो कॅथलिसिझम किंवा कॅथलिक चर्चचा त्याच्यावरती असणारा जो अंमल होता तो झुगारून लावण्यासाठी या प्रोटेस्टंट इथिक्सला सपोर्ट केलेला दिसतो. आणि या सपोर्टमुळं नंतर नंतर हे फॅक्टर्स झाले की राजाच्या सपोर्टमुळे कॅथलिसिझम इंग्लंडमध्ये रिड्यूस होऊन गेलं आणि त्याच्या जागी प्रोटेस्टंटिझम फ्लोरिश आणि ह्या प्रोटेस्टंटिझमने इंडिव्हिज्युअलिझमला सपोर्ट केल्या असल्यामुळं तिथं इंग्लंडमध्ये इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशनसाठी आणि सायंटिफिक रिव्हॉल्युशनसाठी एक साधारणतः पोषक परिस्थिती तयार झाली. आणि या पोषक परिस्थितीमुळं सुरुवातीला सायंटिफिक रिव्हॉल्युशन स्टीम इंजिन, ओके, आणि त्या स्टीम इंजिनच्या बेसिसवरती वेगवेगळ्या मशिनरीज तयार करण्यात आल्या आणि त्याच्याबरोबर मग त्यानंतर या मास्केलसाठी मास्केल प्रोडक्शनसाठी या सायंटिफिक रिव्हॉल्युशनचा किंवा सायंटिफिक न्यू इन्व्हेन्शनचा यूज करून इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन अंमलात आणण्यात आलं. ओके, सो ओव्हरऑल ज्यावेळी आपण इंग्लंडचा विचार करतो त्या इंग्लंडमध्ये साधारणतः रिव्हॉल्युशन घडवण्यासाठी म्हणजे इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन आणि सायंटिफिक रिव्हॉल्युशन घडवण्यासाठी रेनिसॉ पिरियडचा मेजर हँड दिसतो. बहुतांश या प्रबोधन पर्वाचा साधारणतः एक स्वतःचं अस्तित्व दिसतं आणि या प्रबोधन पर्वामुळं लोकांच्या मानसिकतेत, लोकांच्या आयडिओलॉजीमध्ये, लोकांच्या डे टू डे ऍक्टिव्हिटीमध्ये जे फरक पडले याचा परिणाम म्हणजे हे इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन दिसतं. आणि आता मग इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन झाल्यानंतर जे काही नव्यानं मास प्रोडक्शन होत होतं त्याच्या साधारणतः करंट पॉप्युलेशनचा किंवा कंटेम्पररी पॉप्युलेशनचा जर विचार केला तर मग तिथं एक्झिस्टन्स मध्ये असणाऱ्या पॉप्युलेशनच्या गरजेपेक्षा किंवा डिमांडपेक्षा जास्त प्रोडक्शन व्हायला लागलं. मग याच्यातून डिमांड सप्लायच्या मिसमॅनेजमेंटचा उदयास आला आणि यातून मग वेगवेगळ्या थेरीज नंतर तयार झालेल्या दिसतात. मग आता हा डिमांड सप्लायचा जो मिसमॅनेजमेंट आहे म्हणजे डिमांड कमी आहे आणि सप्लाय ओव्हर सप्लाय होतोय, तर मग या ओव्हर सप्लायसाठी लागणारं रॉ मटेरियल कलेक्ट करणं किंवा या सप्लायसाठी लागणारं रॉ मटेरियल कलेक्ट करणं हा एक टास्क होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तयार झालेलं जे प्रोडक्शन आहे हे कुठंतरी खपवणं, याच्यासाठी न्यू पॉप्युलेशन किंवा न्यू कम्युनिटीज किंवा एक न्यू मास पॉप्युलेशन कुठंतरी सर्च करणं, या दोन निकड होत्या. मग या निकडीमधनं कोलोनियलिझमचा उदय झालेला दिसतो. या कोलोनियलिझमची आयडिओलॉजी म्हणजे इम्पेरियलिझम होती. या इम्पेरियलिझम मध्ये ओव्हरऑल मी तुम्हाला मागल्या लेक्चरमध्ये सांगितलं की इम्पेरियलिझम आणि कोलोनियलिझम मधला डिफरन्स काय आहे. मग सुरुवातीला हे इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशनसाठी रॉ मटेरियल शोधणं, मग परंपरागत जे ट्रेड रूट्स होते, परंपरागत ज्या कंट्रीज बरोबर ट्रेड चालू होता, ओके, आणि डे टू डे लाईफ मध्ये ज्या काही नीड्स होत्या, ओके, त्या नीड्स फुलफिल करण्यासाठी जे ग्लोबलाइज ट्रेड चालायचा, या ग्लोबलाइज ट्रेड मधला मेन जो कंट्री होती किंवा सेंट्रल जी कंट्री होती ती साधारणतः साऊथ एशियन सब कंटिनेंट होता, ओके, ज्याला आपण इंडियन सब कंटिनेंट म्हणतो, की जिथून मसाल्याचे पदार्थ आणि कापूस यांचा साधारणतः आणि इतर जे आर्ट आणि आर्टिफॅक्ट्स आहे यांचा मेजरली ट्रेड ह्या वेस्टर्न कंट्रीज बरोबर चालायचा. कंटेम्पररी जर साधारणतः ही सगळी आपण सिच्युएशन 15व्या शतकातले डिस्कस करतोय. कंटेम्पररी जर आपण त्यावेळीचे अमेरिकन सब कंटिनेंटची किंवा अमेरिकेचं जे कंटिनेंट आहे, नॉर्थ अमेरिकन कंटिनेंट आणि साऊथ अमेरिकन कंटिनेंट, याचा जर विचार केला तर यावेळी तिथली परिस्थिती अशी काही होती की तिथं लोकल मोनार्क्स होते. एकूण वर्ल्डच्या अरेनावरती ह्या साधारणतः नॉर्थ अमेरिका आणि साऊथ अमेरिका जो कंटिनेंट होता यांचा साधारणतः हे जे युरेशियन प्लेट आणि गोंडवाना लँड जी साधारणतः आपण जिओग्राफीच्या बेसिसवरती म्हणतो, म्हणजे युरेशियन म्हणजे युरोप, रशिया आणि त्याच्याबरोबर मग राहिलेला भाग म्हणजे साऊथ आफ्रिका आणि इंडियन सब कंटिनेंट, हे साधारणतः जेवढे सब कंटिनेंट आहेत हे एकमेकाशी एकंदरीत कनेक्टेड दिसतात. ओके, सो यांच्यामध्ये या इंटरनल ट्रेड चालणं दॅट वॉज ऑब्वियस. पण ऑस्ट्रेलिया घ्या किंवा अमेरिका, नॉर्थ अमेरिका किंवा साऊथ अमेरिका घ्या, हे
मेन ह्या एकंदरीत जो भूभाग आहे युरेशियन प्लेट आणि याच्या बरोबरचा जो गोंडवाना लँड जे आहे यांच्यापासून अलिप्त असलेले हे सब कंटिनेंट होते किंवा हे कंटिनेंट होते. ऑस्ट्रेलियन कंटिनेंट, नॉर्थ कंटिनेंट आणि नॉर्थ अमेरिकन कंटिनेंट आणि साऊथ अमेरिकन कंटिनेंट. सो यांचा साधारणतः यांच्या बरोबरचा जास्त ट्रेड फ्लोरिश झालाय किंवा रेग्युलर ट्रेड मेकॅनिझम एस्टॅब्लिश झाले असा साधारणतः इथं भाग दिसत नाही. सो ज्यावेळी कोलंबसनं अमेरिकेचा किंवा अमेरिकेला जाणाऱ्या रूटचा शोध लावला, अमेरिकेचा शोध लावला म्हणण्यापेक्षा अमेरिकेला जाणाऱ्या रूटचा शोध लावला, त्यावेळी त्याला तिथं रेड इंडियन्स यासारख्या लोकल ट्राईब्सचा विरोध सहन करावा लागला. म्हणजे तिथली जी लाईफ होती ती साधारणतः आदिवासी जनजमातींची लाईफ होती. ओके. पण या इंग्लंडच्या पाठोपाठ स्पेन आणि पोर्तुगीज या लोकांनीही साधारणतः साऊथ अमेरिकन कंटिनेंट जो आहे त्या साऊथ अमेरिकन कंटिनेंट मध्ये स्वतःचा कॉलोनीज एस्टॅब्लिश केल्या. तिथला रॉ मटेरियल इथल्या इंडस्ट्रियल रिव्होल्युशन साठी एक्सप्लॉइट करायचा प्रयत्न केला. कारण हळूहळू जसं ओव्हर द पिरियड इंग्लंडमध्ये तयार झालेलं सायंटिफिक आणि इंडस्ट्रियल रिव्होल्युशन हे युरोपियन सब कंटिनेंट मध्ये पसरत गेलं आणि ह्या युरोपियन सब कंटिनेंट मध्ये पसरत गेल्यानंतर तिथंही मास प्रोडक्शन ज्यावेळी व्हायला लागलं, मग त्यावेळी नवीन नवीन भूभाग आणि पॉप्युलेशन अंकित करण्यासाठी स्पर्धा चालू झाली. दॅट इज कॉल्ड ॲज अ इम्पेरियलिझम, कॉम्पिटिशन फॉर कॉलोनीज. ओके. आणि ह्या कॉम्पिटिशन फॉर कॉलोनीजच्या मधनं मग जे इंडियन सब कंटिनेंट आणि साधारणतः साऊथ ईस्ट जो एशिया आहे आणि चायना सारखा भूभाग आहे, या ओव्हरऑल भूभागांच्या वरती स्वतःचा अंमल प्रस्थापित करण्यासाठी डच, स्पेन, फ्रेंच, पोर्तुगीज, इंग्रज या सगळ्यांची कॉम्पिटिशन लागलेली दिसते. आणि या कॉम्पिटिशन मधनं मग ज्या वेळी तिथले भूभाग कॅप्चर करण्यात आले, हे भूभाग कॅप्चर करताना तिथले लोकल किंगडम होते, या किंगडमच्या वरती स्वतःचा पहिल्या अंमल प्रस्थापित करण्यात आला. हा अंमल प्रस्थापित करण्यात येत असताना ट्रेडचा साधारणतः महत्वाचा त्याच्या मोनोपॉलीचा उपयोग करून घेण्यात आला. इंडियन सब कंटिनेंट मध्ये सगळ्या ऍक्टिव्हिटीज घडलेल्या आहेत, त्याचा आपण थोडासा आढावा घेतोय. सो त्या ट्रेडच्या अनुषंगानं इथं ज्यावेळी इंडियन सब कंटिनेंट मध्ये हे नव्यानं इंग्लिश राज्य तयार झालं किंवा ब्रिटिश इंडिया तयार झालं, या ब्रिटिश इंडिया मधला पूर्वीचे जे इन्व्हेडर्स होते, ओके, यांच्यामधला मेजर फरकच हा राहिला की पूर्वीच्या राजांना इंडियन सब कंटिनेंट मधलं जे कल्चर होतं हे सुपेरियर होतं, सुपेरियर टाईपचं कल्चर होतं की ज्याच्यामुळं त्यांचं जे ओरिजिनल कल्चर होतं त्या ओरिजिनल कल्चर पेक्षा इंडियन सब कंटिनेंट स्वतःचं स्टेट जे एस्टॅब्लिश करायचं झालं त्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्यांना इथल्या वेल एस्टॅब्लिश सोशल स्ट्रॅटिफाईड वेल ऑर्गनाइज्ड कल्चरचा सामना करावा लागला आणि त्यांनी मग सगळ्यात एक म्हणून इथल्या त्या कल्चरशी स्वतःची अटॅचमेंट करून घेतली. ओके. त्याच्यामुळं ओव्हर द पिरियड ते या कल्चरचा भाग होऊन गेले. अगेन्स्ट ह्या ज्या युरोपियन पॉवर्स होत्या, या युरोपियन पॉवर्सनी वेगळा ट्रेंड आणला. हा ट्रेंड काय होता, तो साधारणतः असा होता की युरोपियन पॉवरचं कल्चर होतं ते इंडियन कल्चरच्या अगेन्स्ट जास्त सुपेरियर होतं बिकॉज ऑफ दिस सायंटिफिक आणि इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन. होती किंवा मूल्य संस्था जी होती, या मूल्य संस्थांना ओव्हरकम करून किंवा त्यांच्यावरती स्वतःचा अंमल प्रस्थापित करून त्या चेंज करायचा प्रयत्न करण्यात आला. म्हणजे मग पोर्तुगीजांनी गोवा पाठवलं म्हणतात किंवा गोव्यांमध्ये मास्केल मध्ये कन्व्हर्जन्स घडवून आणले जे म्हणतात आणि त्याच्यासाठी त्यांनी वेगवेगळे वेज अवलंबले. हे वेगवेगळे मार्ग काय होते की मग ज्या भारतीय संस्कृतीमध्ये निषिद्ध मानलेल्या गोष्टी होत्या, ओके, त्या गोष्टी सेक्रेड आणि प्रोफेन थिंग्स म्हणतात त्याला सोशियोलॉजिकल लँग्वेज मध्ये. तर त्या प्रोफेन थिंग्स ज्या होत्या या निषिद्ध मानले जाणाऱ्या गोष्टींना तिथल्या पब्लिकला त्या करायला लावणं किंवा त्या सिटीजन्सला करायला लावणं. आता थोडक्यात काय की इंडियन सब कंटिनेंट मध्ये भाकरी, चपाती, रोटी, भाज्या यासारख्या कल्चरचं ओव्हर द पिरियड
डेव्हलपमेंट झालेलं हे त्यांची फूड हॅबिट्स होत्या. ओके, इंडियन सबकॉन्टिनेंट मधल्या सिटीजन्सच्या किंवा भारतीय उपखंडामधल्या लोकांच्या. तर या भारतीय उपखंडामधल्या लोकांना याच्या अगेन्स्ट काही गोष्टी होत्या की ज्या अगदीच अननोन होत्या. म्हणजे इंग्रजांनी किंवा पोर्तुगीजांनी आपण म्हणतो की बटाटा आणला, अननस आणला किंवा रेड पेपर आणलं, लाल मिरची ज्याला म्हणतात. ओके, लाल मिरची म्हणजे आपली खायची मिरची नव्हे, रेड पेपर याला लाल मिरची म्हणलं जातं. ओके, सो यासारख्या गोष्टी आणल्या. या गोष्टी याच्या पूर्वी कधी पाहण्यात आलेल्या नव्हत्या इंडियन सबकंटिनेंट मधल्या लोकांना. त्याचबरोबर पाव सारखा पदार्थ असेल जो बेसिकली गव्हाच्या एका मूळ पदार्थ म्हणजे त्याचा गहूच आहे, आणि आपण ज्या पद्धतीनं रोट्या चपात्या वगैरे करतो त्या पद्धतीने तो पाव केला जातो. हे आता नॉर्मली आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण बेकरी प्रोडक्ट खातो म्हणून. ओके, पण त्यावेळेच्या परिस्थितीचा जर विचार केला तर हे जे नवीन ज्या सिस्टीम्स होत्या, नवीन ज्या फूड हॅबिट्स होत्या, चाय असेल, ओके, ह्या गोष्टी पूर्वी कधी आपल्यात इनकल्केट झालेल्या नव्हते किंवा आधी कधी आपण त्या गोष्टी खाल्लेल्या नव्हत्या किंवा त्या कधी अनुभवलेल्या नव्हत्या. आणि या अनुभवायला ज्यावेळी मिळायला लागल्या त्यावेळी इथल्या जे रूढी परंपरावादी असणारा जो समाज होता त्यांनी त्या निषिद्ध मानल्या. मग ह्या निषिद्ध मानलेल्या गोष्टी जो कोणी करेल तो बाटला, ही सिस्टीम तयार करण्यात आली होती. ओव्हर द पिरियड स्ट्रॅटिफिकेशन करताना मेजर काय होतं, 4 वर्णात होते. 4 वर्णांच्या अगेन्स्ट 5वा आणखी एक वर्ण होता की ज्याला आपण अनटचेबल्स किंवा अस्पृश्य म्हणतो. ओके, हा अस्पृश्य काय होता, हे अनटचेबल्स का होते, तर साधारणतः जनावरांची कातडी काढणं, सॅनिटेशनचे जे वर्क होतं, वगैरे वाहून नेणं, गावातून बाहेर वाहून नेणं, जनावर गावातून हटवणं. ओके, हे जे घाणेरडी किंवा साधारणतः अस्वच्छ कामं जी करायची आहेत असा करणारा जो बेसिकली एक वर्ग होता, हा वर्ग बाकीच्या 4 वर्णांच्या पासून अलिप्त करण्यात आलेला होता. ओके, आणि या वर्णांच्या अगेन्स्ट किंवा या वर्णांच्या पासून यांना फटकून राहिलं जायचं. त्यांच्या ज्या फूड हॅबिट होत्या त्याच्यामध्ये ते मग जे अस्पृश्य होते किंवा जे हे म्हणले जातात अनटचेबल्स, त्यांच्या फूड हॅबिट्स मध्ये मांस भक्षण करणं किंवा या हॅबिट रेग्युलर होत्या. मग ते मांस वेगवेगळ्या प्रकारचं असायचं, जंगली जनावरांचं असायचं, मग काही पाळीव प्राण्यांचंही असायचं. ह्या हॅबिट्स जर तुम्ही इंडियस सिव्हिलायझेशन मध्ये किंवा सिंधू संस्कृतीमध्ये आणि आर्य संस्कृतीमध्ये जर बघितला तर काही प्रमाणात मांसचं किंवा बऱ्याच प्रमाणात मांस भक्षणाचे हे दिसतात, इन्स्टन्सेस दिसतात किंवा दाखले दिसतात. पण हळूहळू जसं जसं हे ब्राह्मनिझमचं कल्चर स्ट्रॉंग होत गेलं आणि साधारणतः वेगन कल्चर, जे इंडियन सबकॉन्टिनेंटचं मूळ कल्चर आता आपण मानतो साधारण, की ज्याला आपण आता प्रॉस्पर व्हायला पाहिजे, आपण वेगन बनायला पाहिजे किंवा शुद्ध शाकाहारी बनायला पाहिजे वगैरे असं मानतो. वेगन हा थोडासा आणखी एक्स्ट्रा एक्स्ट्रीमिस्ट पार्ट आहे की ज्याच्यामध्ये प्राण्यांच्या पासून तयार झालेले कोणतेच पदार्थ ते निषिद्ध मानतात. पण साधारणतः आपण शाकाहार म्हणू. हा शाकाहार आणि त्यावेळेचे जे पोर्तुगीज होते यांचा असणारा डे टू डे कल्चर यांच्यामध्ये बेसिकली फूड हॅबिट्स मध्ये बराचसा फरक होता. कारण पोर्तुगीजांच्या भौगोलिक जे ओरिजिन होतं, त्या भौगोलिक रचना आणि तिथली भौगोलिक परिस्थिती बघता त्यांना मांसाहार करणं क्रमप्राप्त होतं. कारण तिथं महिन्याचे साधारणतः, वर्षाचे साधारणतः 6 महिने वगैरे बर्फ असेल. त्या ठिकाणी जर तुम्हाला ओव्हर द पिरियड फुल इयरला जर तुम्हाला ऍग्रिकल्चर करता येत नसेल, धान्य पिकवता येत नसेल, तर तुम्हाला त्याच्यासाठी पर्यायी व्यवस्था करणं गरजेचं होतं. मग ही पर्यायी व्यवस्था म्हणजे मांस भक्षण होतं. ओके, मग हे मांस भक्षण आपल्याकडे जसं गायीचं निषिद्ध मानलं जातं, त्यांच्याकडे तसं निषिद्ध असण्याचे प्रश्न नव्हते, कारण सबसिस्टन्स वॉज द प्रॉब्लेम. मग थंडीच्या काळामध्ये खाणार काय, वर्षभर पुरेल इतकं अन्न जर पिकत नसेल तर मग तुम्हाला काहीतरी पर्यायी फूड बाउल तयार करणं किंवा फूड बास्केटचे नवीन आयटम्स काहीतरी एक्सप्लोर करणं हे गरज होती. सो या गरजेमधनं त्यांच्या फूड हॅबिट्स तशा होत्या. पण इंडियन सबकॉन्टिनेंटचा जर तुम्ही भौगोलिक रचना बघितली, इंडियन भूभागाची किंवा उपखंडाचं जर तुम्ही भौगोलिक स्थान बघितलं आणि तिथं असणाऱ्या वातावरण किंवा क्लायमेट याचा जर अभ्यास केला तर इथं ओव्हर द पिरियड तुम्हाला अन्नात किंवा फूडचं प्रोडक्शन, क्रॉपचं प्रोडक्शन करणं पॉसिबल होतं. सो इथल्या सबकॉन्टिनेंट मधल्या उपखंडातल्या लोकांना अशा काही मांसभक्षणाच्या हॅबिट्स जतन करणं किंवा त्या सांभाळायला लागणं काही गरजेचं नव्हतं. मग याच्यात अनटचेबल्स कुठं आहे, अनटचेबल्सना मग मांस भक्षण करायला लागण्याचं कारण काय होतं, तर मोस्ट ऑफ दी जी ऍग्रिकल्चर लँड होती, ही ऍग्रिकल्चर लँड अप्पर 4 क्लासेस ज्या होत्या, मोस्ट ऑफ दी 3 क्लासेस, ओके, ब्राह्मण,
क्षत्रिय आणि वैश्य यांच्या हातांमध्ये कॉन्सन्ट्रेट झालेल्या होत्या. सुरुवातीला शूद्रांच्या मध्ये ऍग्रिकल्चरिस्ट पण होते, अगदी सुरुवातीला ज्यावेळी वर्ण सिस्टीम तयार झाली त्यावेळी. सो या सगळ्या वर्ण सिस्टीम मधल्या लोकांच्याकडे मोस्ट ऑफ द ऍग्रिकल्चर लँड कॉन्सन्ट्रेट झाल्यामुळं क्रॉप प्रोडक्शनसाठी ह्या अनटचेबल्सकडे किंवा अस्पृश्यांच्याकडे दुसरे काही मेथडच नव्हती किंवा दुसरे काही सोर्सेसच नव्हते. सो त्यांच्यासाठी मग सोर्सेस कुठले, मृत जनावरांचं मांस भक्षण करणं किंवा जनावरांची शिकार करून मांस भक्षण करणं, जे ओरिजिनली हंटर आणि गॅदरर्स आपण त्यांना म्हणतो. ओके, पॅलिओलिथिक किंवा मेसोलिथिक या रचनेमध्ये जो ह्युमन बिईंग सुरुवातीला हंटरर आणि गॅदरर होता, इथनं आपण आपली सुरुवात करतो. मग त्याच्यानुसार इव्हॉल्युशन किंवा बायोलॉजिकल इव्हॉल्युशन ही त्याच पद्धतीने आपले झालेले होते. मग आता ओव्हर द पिरियड ज्यावेळी पोर्तुगीजांनी इथं स्वतःचा किंवा या युरोपियन कंट्रीज मधल्या वेगवेगळ्या पॉवर्सनी स्वतःचा अंमल प्रस्थापित करायचा प्रयत्न केला, त्यावेळी त्यांच्या ज्या मूळ कल्चर्स होत्या, त्यांच्या ज्या आयडिओलॉजीज होत्या, त्या इथं आणून इथं इनकल्केट किंवा इथं प्रस्थापित करायचा प्रयत्न केला. आणि हे प्रस्थापित करताना त्यांचा द्वैत उद्देश होता. एक तर स्वतःच्या हक्काची, मालकीची मनमर्जीपणे एक्सप्लॉइट करता येईल, त्यांचं एक्सप्लॉइटेशन करता येईल अशा पद्धतीचं एक मार्केट असावं आणि रिसोर्सची बेसिक हे असावे, ओके, भूभाग असावा. हे एक त्याच्या मागचा भाग होता. आणि दुसरा त्याचा मागचा हेतू होता की त्याबरोबर जे ख्रिश्चॅनिटी होती किंवा जे धर्म होता त्या धर्माचा प्रसार करणं. या दोन ड्युएल पर्पजच्या बेसिसवरती सुरुवातीच्या काळामध्ये इंडियन सबकंटिनेंट मध्ये या एकूण राज्यांचा किंवा या एकूण युरोपियन पॉवरचा विस्तार झालेला दिसतो. मग आता इंडियन सबकंटिनेंट मध्ये हा स्वतःचा प्राईड असणारा जो समाज होता किंवा जी सोसायटी आपली इंडिया मधली होती, कम्युनिटी जी होती, सिटीजन जे होते, यांना असं का वाटलं की इंडियन सबकंटिनेंटच्या कम्पॅरेटिव्हली इंग्लंड मधनं किंवा युरोपियन सबकंटिनेंट मधल्या ज्या पॉवर्स आलेल्या आहेत यांचे थोडेसे आयडिओलॉजीज पुढारलेले आहेत आणि या पुढारलेल्या आयडिओलॉजीचा आपण अंगीकार करावा. हे वाटण्यामागचं कारण म्हणजे बेसिकली इंडियन सबकंटिनेंट मधल्या ज्या काही कल्चरल आणि सोशल सिस्टीम होत्या यांच्यामध्ये बरेचसे मतभेद आणि बरेचसे स्ट्रॅटिफिकेशन आणि डिव्हिजन्स झालेल्या होत्या. हे मेजर कारण होतं की ज्याच्यामुळं इक्वॅलिटी सांगणारा, फ्रॅटर्निटी म्हणजे बंधुभाव सांगणारा असा युरोपियन आयडिओलॉजी आपण ही अंगीकारावी असा त्यांचा साधारणतः इथनचा हेतू झालेला दिसतो. म्हणजे आपल्या इंडियन सबकंटिनेंट मध्ये किंवा भारतीय उपखंडामध्ये प्रबोधन पर्व सुरुवात होण्याची कारणं काय, त्याच्या मागचे आपण थोडासा अभ्यास करतोय. ओके, सो ज्यावेळी इंग्लंड किंवा इतर युरोपियन पॉवरनी इथं स्वतःचा अंमल प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्यांना ही गोष्ट प्रामुख्याने माहित होती की इथला ह्युमन बिईंग किंवा इथले जे सिटीजन्स आहेत ते स्वतःच्या कल्चरशी फार अटॅच आहेत. मग सुरुवातीच्या काळामध्ये इंग्लंडनं ज्यावेळी स्वतःचा किंवा ब्रिटिशांनी इथं स्वतःचा अंमल प्रस्थापित करून मोस्ट ऑफ इंडियन कंटिनेंट फ्रेंच, डच आणि पोर्तुगीज यांच्या अगेन्स्ट स्वतःच्या अंमलाखाली आणला, त्यावेळी सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी इथल्या डे टू डे लाईफ मध्ये, रिलिजन मध्ये जास्त ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केलेला नाही. हे मात्र पोर्तुगीजांनी हेतू परस्पर केलेलं होतं. ज्यावेळी त्यांनी गोवा असेल, दीव दमन असेल, हे ज्यावेळी सबकंटिनेंट किंवा हे छोटे छोटे स्टेट्स ज्यावेळी किंवा हे प्रोव्हिन्सेस ज्यावेळी स्वतःच्या ताब्यात घेतले, त्यांनी पोर्तुगीजांनी तिथे हेतू परस्पर स्वतःचा अंमल आणि स्वतःचं कल्चर एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. त्यामुळे तुम्ही जर गोव्याला गेला तर गोवा आणि इंडियन इतर रेस्ट ऑफ इंडिया आहे यांच्या कल्चरमध्ये थोडेसे फरक दिसतात. तिथल्या नावांच्या मध्ये आपल्याला फरक दिसतात. हे फरक दिसायचं कारण काय आहे तर ह्याची सुरुवात साधारणतः पोर्तुगीजांनी स्वतःचा अंमल प्रस्थापित करताना फोर्स कन्व्हर्जन केले होते. मग फोर्स कन्व्हर्जन बेसिकली त्यांनी फूड हॅबिट्स आणि डे टू डे ज्या ऍक्टिव्हिटी होत्या त्यांना पाठवणं, त्या पाठवण्याच्या संकल्पनेमधनं यांनी तिथले कन्व्हर्जन करून आणलेले केलेले दिसतात. पण ब्रिटिशांनी ज्यावेळी स्वतःचा अंमल प्रस्थापित केला त्यावेळी ब्रिटिशांना ओव्हरऑल कुठली एखादी भूमी स्वतःच्या अंमलाखाली पूर्ण आपल्या साधारणतः मेन्सच्या आणि येणाऱ्या साधारणतः चेंज झालेल्या पॅटर्न.
ओके. सो ज्यावेळी या इंग्रजांनी स्वतःचा अंमल प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी या प्रयत्नांच्या बरोबर त्यांनी मग साधारणतः भूभाग आणि व्यापार या दोन भागांच्या वरती स्वतःचा कॉन्सन्ट्रेशन केलं किंवा स्वतःच फोकस केला. मग या फोकस मधनं त्यांनी पहिल्यांदा काय केलं की मग जे राजेरजवाडे होते त्यांच्यामधल्या बेबनावाचा किंवा त्यांच्यामधल्या यादव्यांचा वापर करून घेतला आणि ह्या कॉन्फ्लिक्टचा वापर करून घेऊन मग काही राजे, समजा हैदराबाद असेल, सातारा असेल किंवा महू असेल किंवा जयपूर असेल, बडोदा असेल संस्थान, ही सगळी संस्थानं ही किंगडम पासून संस्थानं बनवली, स्वतःच्या अंमलाखाली, स्वतःच्या सुझर्निटी त्यांनी यांना सगळ्यांना अंमलाखाली आणलं. आणि त्याच्याबरोबर असा काही भूभाग होता की ज्या भूभागांच्या मध्ये वेगवेगळ्या राज्यांचे कॉन्फ्लिक्ट होते. ओके, त्याच्यामध्ये एक थर्ड अँगल म्हणून इंग्रजांनी स्वतः इन्व्हॉल्व्ह झाले आणि असे काही भूभाग स्वतःच्या अंमलाखाली आणलेले दिसतात. मग दिल्ली सारखा भाग असेल, ओके, साधारणतः युरोपियन आपलं जो आपलं युपीचा एरिया आहे, उत्तर प्रदेशचा एरिया तो असेल, पंजाबच्या ताब्यातून पंजाबच्या सिंध वगैरे प्रांत काढून घेणं असेल, ओके, नागपूरच्या भागातून साधारणतः ईस्टर्न जो विदर्भाचा भाग असेल, खानदेशचा पार्ट असेल, पुण्याच्या म्हणजे साताऱ्याच्या जी गादी आहे, कोल्हापूरची गादी आहे, त्यांच्याकडून साधारणतः सांगली, सातारा, सोलापूर हा भाग असेल, यासारखे वेगवेगळे भूभाग त्यांनी डायरेक्ट स्वतःच्या अंमलाखाली आणलेले दिसतात. आणि हे अंमलाखाली आणताना मग त्यांनी प्रॉपर एक गव्हर्नमेंट किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम एस्टॅब्लिश केलेली दिसते. म्हणजे पोर्तुगीजांचं साधारणतः कोलोनियलिझम आणि ब्रिटिशांचं कोलोनियलिझम यांच्यामध्ये हे बेसिक डिफरन्सेस दिसतात. बट सुप्रीमसी अगेन्स्ट इंडियन कल्चर, ओके, हा एक त्यातला मेजर रोल या दोन्ही ज्या पॉवर्स होत्या यांच्यामधला एक समान धागा होता की त्यांचं बेसिकली जे कल्चर होतं हे इंडियन कल्चरच्या पेक्षा जास्त सुपेरियर होतं. मग हे सुपेरियर होण्याची कारण म्हणजे साधारणतः आपण एन्शियंट इंडियाच्या शेवटच्या भागामध्ये या काळात सायंटिफिक रिव्होल्युशन्स ज्या घडल्या किंवा सायंटिफिक इन्व्हेन्शन्स ज्या इंडियन सबकॉन्टिनेंट मध्ये घडल्या त्याचा थोडासा अभ्यास केला होता. जे आर एस शर्मांचं पुस्तक आहे त्याच्यातला साधारणतः 22 ते 24 चॅप्टर जे आहेत, 2-3 चॅप्टर शेवटचे, त्या शेवटच्या चॅप्टर्स मध्ये ते सायंटिफिक रिव्होल्युशन्स आहेत. त्याच्याबरोबर आपण फिलॉसॉफीज ही बघितल्या होत्या. इंडियन सबकॉन्टिनेंट मध्ये प्रोटेस्टंट इथिक्स सारख्या आयडिओलॉजीज नव्हत्या का, किंवा इंडियन सबकॉन्टिनेंट मध्ये प्रोटेस्टंट इथिक्स सारख्या काही सेक्ट्स किंवा पंथ नव्हते का, तर एक्झिस्टन्स मध्ये होते. कारण इंडियन सबकॉन्टिनेंट मध्ये ज्या वेगवेगळ्या फिलॉसॉफीज, ज्या 6 फिलॉसॉफीज मेजर मानल्या जातात, सांख्य असेल, नियोग असेल, न्याय असेल, ओके, वैशेषिक असेल, यांच्या बरोबर लोकायत फिलॉसॉफी म्हणून जी होती ती लोकायत फिलॉसॉफी बेसिकली कॅपिटलिझम किंवा बेसिकली उपभोग या बेसिस वरती होते. म्हणजे आपण एक म्हण ऐकतो, म्हणजे ऋण काढून सण साजरा करणे. ओके, ऋण काढून सण साजरा करणे म्हणजे बेसिकली तुम्हाला मग ह्युमन बिईंगची लाईफ फार कष्टाने मिळते वगैरे, त्याच्या मागच्या थेअरीमधनं मग तुम्ही ज्यावेळी ह्युमन बिईंगच्या योनीमध्ये येता किंवा मानव म्हणून योनी तुम्हाला प्राप्त होते, तर त्याच्यामध्ये तुमचं बेसिकली तुमच्या स्वतःच्या अपलिफ्टमेंटसाठी, की ज्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअलिझम येतं, स्वतःच्या अपलिफ्टमेंटसाठी आणि स्वतःच्या आत्मसंतुष्टीसाठी प्रयत्न करा, ही लोकायतची प्रिन्सिपल्स होते. ओके, सो इंडियन सबकॉन्टिनेंट मध्ये पण अशा आयडिओलॉजीज होत्या. पण इंडियन सबकॉन्टिनेंट मध्ये मेजर जो प्रवाह होता, जो सांख्य, नियोगा, वैशेषिकासारख्या होत्या, यांच्यामध्ये मग रॅशनलिझम ही तिथं आपण अस्तित्व असलेलं दिसतो की कुठल्याही गोष्टीचं तुम्ही गुड आणि बॅड यासारख्या ड्युएल याच्यामध्ये त्यांचं डायकोटॉमी मध्ये डिव्हिजन करा आणि त्याच्यामधनं मग तुम्हाला जे काही चांगलं वाटतं, जे समाजाच्या दृष्टीनं चांगलं आहे, जे तुमच्या इंडिव्हिज्युअलच्या बेसिसवर चांगलं आहे, हे तुम्ही स्वतःच्या जीवनामध्ये अंगीकारायचा प्रयत्न करा, त्याच्या पद्धतीनं मग तुम्ही मोक्ष प्राप्त करा. हे सांख्य किंवा नियोगा, वैशेषिका यांच्यामध्ये रॅशनलिझम पण कॉमन होतं. पण ओव्हर द पिरियड जसं जसं स्ट्रॅटिफिकेशन आणि वर्ण सिस्टीम स्ट्रॉंग होत गेली, तसं तसं ह्या लिबरल फिलॉसॉफीज होत्या त्या मागं पडत गेल्या. म्हणून मग दुसऱ्या शतकात, तिसऱ्या शतकात जे आपण चरक संहिता, सुश्रुत संहिता पाहतो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आर्क आणि आर्किटेक्चर मध्ये नवीन इन्व्हेन्शन्स पाहतो आपण. ते जो लोहाचा खांब आहे आपल्या कुतुब मिनारच्या बाजूला, त्यांच्यामधली जी मेटलर्जी आहे, याचा मेटलर्जीचा आपण जो प्राईड आता सांगतो व्हॉट्सअपवरती किंवा इकडे तिकडे, ते तुम्ही मेसेज बऱ्याचदा वाचत असाल, हे प्राईड साधारणतः 7व्या शतका 8व्या शतकानंतर साधारणतः डाऊनफॉल झालेलं दिसतं. म्हणजे हे जे साधारणतः नवीन इन्व्हेन्शन्स होते, ओके,
ऍस्ट्रॉनॉमी मधल्या, ऍस्ट्रॉलॉजी मधल्या ह्या ज्या नवीन इन्व्हेशन्स होत्या, ह्या इन्व्हेशन्स साधारणतः या काळानंतर झालेल्या फारशा दिसत नाहीत. नवीन थेरीज मांडलेल्या दिसत नाहीत, त्याच्यावरती चर्चा झालेली दिसत नाही. सेम हे युरोपियन कंटिनेंट मध्ये पण होतं. जोपर्यंत अथेन्स होतं, ग्रीक होतं, रोमन्स होते, त्यांच्या काळामध्ये ह्या चर्चा व्हायच्या, त्यातून नवीन इन्व्हेन्शन यायचे. मग या नवीन इन्व्हेन्शन साठी आणि ह्या रिसर्चर्सना, या प्राध्यापकांना त्या काळी समाजामध्ये मान होता. जसं आपल्यामध्ये ऋषीज वगैरे होते आणि त्यांना मान आपल्या इंडियन सब कंटिनेंट मध्ये होता, त्याच पद्धतीनं. पण ओव्हर द पिरियड मग जशी जशी रिजिडिटी वाढत गेली, तशा तशा ह्या न्यू इन्व्हेन्शन आणि इनोव्हेशन्स मागे पडत गेल्या. आणि ह्या न्यू इन्व्हेन्शन आणि इनोव्हेशनचा जो अंधाराचा भाग होता युरोपियन कंटिनेंट मध्ये आणि इंडियन सब कंटिनेंट मध्ये, यांच्यामधला मग दुवा म्हणून या दोन्ही याच्यामधलं कल्चर मधलं जे काही ज्ञान आहे ते गोळा करण्याचं काम ह्या अरबांनी केलं. आणि या बेसिसवरती त्यांनी ह्या नवीन इन्व्हेन्शन्स आणि आर्क आणि आर्किटेक्चर मधल्या नवीन काही ट्रेंड्स ज्या होत्या, त्या मग अरबांनी, ह्या पर्शियन लोकांनी या एकूण इंडियन सब कंटिनेंट मध्ये आणि युरोपियन कंटिनेंट मध्येही नव्यानं इंट्रोड्यूस करायचा प्रयत्न केलेला दिसतो. म्हणजे या काळामधल्या इंडियन सब कंटिनेंट मधली जी स्टॅग्नन्सी होती, दॅट वॉज द बेसिक रिझन बिहाइंड कोलोनियलिझम ऑफ इंडिया. हे लक्षात कायम ठेवा. कारण सुप्रिमसी ऑफ इंडियन कल्चर ही ओव्हर द पिरियड मिडिव्हिल पर्यंत दिसते, पण मिडिव्हिलच्या काळामध्ये असं काय घडलं की डायरेक्ट मग आपली सुप्रिमसी निघून गेली. तर तिथल्या काळातलं, याच काळातलं कंटेम्पररी इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन, सायंटिफिक रिव्हॉल्युशन आणि रॅशनॅलिझम जे एकूण व्हॅल्यू सिस्टीम मध्ये इनकल्केट झालं युरोपियन सब कंटिनेंट मध्ये, दॅट वॉज मेजर फोर्स, मेजर रिझन्स की ज्याच्यामुळं हे सुप्रिमसी ऑफ कल्चर झालं. मग ओव्हर द पिरियड ज्यावेळी इंडियन सब कंटिनेंट मध्ये ह्या इंग्रजांनी स्वतःचा अंमल प्रस्थापित केला, सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे साधारणतः 1833 पर्यंत ज्या चार्टर ऍक्ट आपण बघतो, त्या चार्टर ऍक्ट पर्यंत एक 1833 आणि 1813 हे दोन्ही चार्टर ऍक्ट महत्वाचे आहेत, की ज्याच्यामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही एक ट्रेड कंपनीच्या अगेन्स्ट एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह किंवा एक पॉलिटिकल सिस्टीम म्हणून समोर आलेली दिसते ह्या 2 वर्षांच्या मध्ये किंवा ह्या 2 चार्टर मध्ये. ओके. आणि 1833च्या नंतर साधारणतः ह्या ब्रिटिशांच्या वरती इंडियन सब कंटिनेंट मधल्या लोकांच्यासाठी काम करण्याच्या काही जबाबदाऱ्याही टाकलेल्या दिसतात, की ज्याच्यामध्ये एज्युकेशन सिस्टीमचा स्प्रेड हा एक भाग येतो. मग आता आपण जे ऍक्ट बघितले होते, म्हणजे पहिल्या लेक्चर मध्ये तुम्हाला प्रताप सरांनी पण सांगितले होते आणि त्याच्यानंतर आपण त्याचा नंतर एकदा आणखी एकदा शेवटच्या 2 लेक्चर मध्ये अभ्यासही केलेला होता. तर ह्या साधारणतः चार्टर ऍक्ट जे आहेत, हे चार्टर ऍक्ट ह्या अनुषंगानं ह्या इंडियन हिस्ट्रीच्या बेसिसवरती उपयोगाचे ठरतात. कारण इथनं पुढची पॉलिटिकल आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम कशी असावी याला डायरेक्ट करण्याचं काम ह्या चार्टर्सनी आणि ह्या कायद्याने केलेलं दिसतं. 1813 नंतर मग ट्रेड मधली मोनोपॉली जी होती इंडियन सब कंटिनेंट बरोबर ब्रिटिश ईस्ट कंपन्यांची, ती काढून टाकण्यात आली. त्यामुळे मग इंग्लंड मधले किंवा युरोपियन मधले जे कोणी ट्रेडर्स असतील ते इंग्लंड भारतीय भूभागाबरोबर स्वतःचा व्यापार प्रस्थापित करू शकत होते. फक्त अफूचा जो व्यापार होता आणि चहाचा व्यापार होता, याच्यामधली मोनोपॉली तशीच ब्रिटिश ईस्ट इंडियाच्या कंपनीची 1833 पर्यंत ठेवण्यात आलेली होती. ओके. त्याच्याबरोबर 1813 साली, 1813च्या पूर्वी इथं जे काही मिशनरीज होते, ओके, चर्चचे जे रिप्रेझेंटेटिव्ह होते, फादर होते, पाद्रीज होते, यांना इंडियन सब कंटिनेंट मध्ये धर्म प्रचारासाठी फ्री हँड देण्यात आलेला नव्हता 1813 पर्यंत. कारण इंडियन सब कंटिनेंट मध्ये स्वतःचा ब्रिटिशांना अंमल प्रस्थापित करायचा होता आणि डे टू डे ज्या रिलिजियस आयडिओलॉजी होत्या, जी रिजिडिटी होती, ज्या रूढी परंपरा बरोबर अटॅचमेंट होती, ती न तोडणं हे इंग्रजांनी जास्त श्रेयस्कर मानलं. कारण इतिहास असा होता की ज्या ज्यावेळी मग त्या रूढी परंपरांच्या वरती अटॅक झालेला आहे, या कन्झर्वेटिव्ह आयडिओलॉजी वरती अटॅक झालेला आहे, अटॅक करण्याचे प्रयत्न करण्यात आलेले आहे, त्यावेळी इंडियन सब कंटिनेंट मधलं मास साधारणतः पेटून उठलेलं दिसतं किंवा साधारणतः विरोध केलेला दिसतो. ओके. मग या विरोधाला सामोरे जायला लागू नये म्हणून 1813 पर्यंत साधारणतः मिशनरी ऍक्टिव्हिटीजना या ब्रिटिशांनी किंवा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनी अटकाव केलेला दिसतो. पण 1813 नंतर मात्र ह्या ऍक्टिव्हिटी फ्री व्हायला लागल्या. ओके. म्हणजे मिशनरीजना फ्री हँड देण्यात आला. मग मिशनरीजने टार्गेट कुठला केला एरिया, की ज्या एरिया मध्ये जे मेनस्ट्रीम कल्चर अजून इनकल्केट झालेलं नाही, मेनस्ट्रीम इंडियन कल्चर ज्या भूभागामध्ये हे झालेलं नाही, प्रस्थापित झालेलं नाही, तो भाग त्यांनी टार्गेट केला. म्हणून मग आपण याचाही साधारणतः आढावा घेतला होता की नॉर्थ वेस्ट रिजन किंवा जे ट्रायबल एरियाज आहेत याच्यामध्ये साधारणतः ह्या यांनी मिशनरीजनी ख्रिश्चनिटीचा प्रसार केलेला
दिसतो. ओके, मग इंडियन सब कंटिनेंट जे होतं मेजर, जे इंग्रजांच्या अंमलाखाली असणारे जे संस्थानं होते आणि जो काही भूभाग होता, कमिशनरेट्स होते, या कमिशनरेट्स आणि प्रोव्हिन्सेस मध्ये यांनी थोडीशी वेगळ्या वेज अवलंबल्या. की याच्यामध्ये मेजर वेज काय होत्या, की इथले जे लीडर्स होते, ओके, इथले जे इंथुझियास्ट होते, ओके, इथले जे पायोनियर्स होते, इथले जे ब्रिटिश किंवा इंग्लिश एज्युकेटेड हे होते, मास होता किंवा जी काही तरुणाई होती, युथ होता, या तरुणाईला हातात घेऊन यांच्या सोबतीनं इंडियन सबकंटिनेंट मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडियाचा कारभार सुरळीत चालावा या दृष्टीनं एकूण सोशल, एज्युकेशनल, पॉलिटिकल स्ट्रक्चर्स मध्ये डिफरन्सेस घडवून आणणं. ओके, मग याच्यामध्ये फायदा दोन्हीचा होता. इंग्रजांचा फायदा असा होता की इंग्रजांना इथनं पुढची बरीच वर्ष राज्य करायचं होतं. ही बरीच वर्ष राज्य करताना ज्या भूभागातून आपण आलेलो आहोत, ओके, त्या भूभागामध्ये असणाऱ्या ज्या काही मेन व्हॅल्यूज आणि नॉर्म्स होत्या, त्या व्हॅल्यूज आणि नॉर्म्सचा साधारणतः इथं इंट्रोडक्शन करणं, जेणेकरून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला इथनं पुढचा जो काही कारभार असेल आणि इंग्लंडच्या पर्स्पेक्टिव्हनं किंवा ब्रिटिशांच्या नजरेतून त्याचा मॅक्झिमम इंडस्ट्रियल रिव्होल्युशन साठी फायदा करून घेणं. ओके, हे मेजर मोटिव्ह हे इंग्रजांचं होतं. तर मग बाकीचे जे इंग्लिश एज्युकेटेड किंवा इंग्रजी नवीन नॉलेजनं एज्युकेशन मिळालेली, शिक्षित झालेला हा जो नवा वर्ग होता, यांचा फायदा काय होता, ओव्हर द पिरियड जो समाज होता, भारतीय समाज होता, हा भारतीय समाजाला यातल्या मोस्ट ऑफ दी बऱ्याच लोकांना ज्या काही रूढी परंपरा आहेत, कास्टिझम आहे, हे खटकत होतं. पण ह्याला अगेन्स्ट दुसऱ्या काही नवीन रेव्होल्युशन घडवायचं असेल तर याला फार मोठ्या विरोधाला सामना करावा लागायचा. आता हा विरोधाचा सामना करताना सुद्धा, म्हणजे एक छोटंसं एक्झाम्पल घेऊ, की ज्यावेळी नेताजी पालकरांचं ज्यावेळी औरंगजेबानं धर्मांतर करून आणलं, धर्मांतर करून घेतलं, त्यावेळी धर्मांतर झाल्यानंतर नेताजी पालकरांना हिंदू धर्मात घेण्यासाठी ज्यावेळी शिवाजी महाराजांनी प्रयत्न, त्यावेळी इथल्या रूढी परंपरावादी ब्राह्मणांचा त्यांना विरोध केला होता. म्हणजे ज्या काही नवीन गोष्टी होत्या, आता यातून नुकसान हिंदू धर्माचं होणार होतं का, तर हिंदू धर्माचं नुकसान त्यांच्या पर्स्पेक्टिव्ह मधनं, ज्यांनी ह्या धर्मांतराला विरोध करत होते पर्स्पेक्टिव्ह मधनं हिंदू धर्म वाटतोय असा त्यांचा विचार. महाराजांचा विचार किंवा नेताजी पालकरांचं पुन्हा हिंदूमध्ये कन्व्हर्जन होताना त्यांचा विचार की हिंदू हा समाज वाढत जाणार. आता कन्व्हर्जन हा आपला बेसिक मुद्दा नाहीये. बेसिक मुद्दा हा आहे की ज्या काही रूढी परंपरा होतात त्यांच्यासाठी ज्यावेळी राजासारखा एखादा किंवा ज्याला एक मास सपोर्ट आहे असा एखादा मोनार्क ज्यावेळी प्रयत्न करतोय, त्यावेळी इथल्या रूढी परंपरावादी ब्राह्मणांचा किंवा रूढी परंपरावादी एक्झिस्टिंग कल्चरचा त्याला फार मोठ्या प्रमाणात विरोध व्हायचा. त्याच्यामुळं राजांनी किंवा इथल्या एक्झिस्टिंग मोनार्क्सनी या बदलांना फारसा हे केलेला, सपोर्ट केलेला दिसत नाही. आणि याच्यामुळे ज्यांच्या मनात ही खद होती, ज्यांच्या मनात ही काही चेंज, सामाजिक जी व्यवस्था होती ते चेंज करण्याचे किंवा बदलाचे विचार होते, हे प्रत्यक्षात आणण्यासाठी फार फोकस होता. जी पॉलिटिकल जी सिस्टीम होती, सपोर्ट होता, हा सपोर्ट मात्र ब्रिटिशांनी द्यायचे प्रयत्न केलेले दिसतात. म्हणून आपला प्रबोधन पर्व हे साधारणतः 18व्या शतकात चालू झालेलं दिसतं. ही गोष्ट कायम ध्यानात ठेवा, कारण प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. इंडस्ट्रियल रिव्होल्युशन ऑफ इंग्लंड आणि इंडस्ट्रियल रिव्होल्युशन किंवा सायंटिफिक आणि रेनिसॉफ पिरियड ऑफ युरोपियन कंट्रीज आणि सायंटिफिक इंडस्ट्रियल रिव्होल्युशन आणि रेनिसॉफ पिरियड ऑफ इंडिया यांच्यामध्ये इतकी वर्ष लागायचं कारण काय, कारण यांच्यामध्ये असं नव्हतं की हे अमेरिकन सब कंटिनेंट किंवा अमेरिकन कंटिनेंट सारखे हे इतर भूभागापासून भारत डिटॅच आहे, वेगळा आहे किंवा पोहोचणं अशक्य आहे असं नव्हतं. डे टू डे ट्रेंड चालतच होता. तरी पण ह्या सगळे बदल इंडियन सब कंटिनेंट मध्ये इनकल्केट व्हायला, हे बदल इथं इंट्रोड्यूस व्हायला इतकी वर्ष का लागली, कारण त्याला जो असणारा पॉलिटिकल आणि स्ट्रक्चर सपोर्ट होता तो ब्रिटिश जोपर्यंत इथं स्वतःच स्टेट एस्टॅब्लिश करू शकले नाही तोपर्यंत फारसा मिळालेला नव्हता. कारण मागचं कारण सेम आहे की
ग्रंथालाही जे मेनस्ट्रीम ब्राह्मणिझम होतं त्यांनी आपल्या बरोबर सामावून घेतलेलं दिसत नाही, त्याच्यामुळे मग वीरशैविझम हा वेगळा पंथ आणि नंतर एक धर्म म्हणून समोर येताना दिसतो, की ज्यांचं मग मेनस्ट्रीम हिंदुइझम डिटॅचमेंट आणि त्या सर्टिफिकेशन झालेलं दिसतं. मग या नव्यान उदयास आलेल्या ज्या काही इक्वॅलिटीच्या बेसिसवरती तयार झालेल्या ज्या काही पंथ होते यांनी ओव्हर दी पिरियड ब्राह्मणिझम मध्ये असणारे जे काही लॅक्युन होत्या, एरर्स होत्या, त्या एरर्स स्वतःमध्येच इन्कल्केट केल्यामुळं पुन्हा एकदा ते इंडियन कल्चर जे चालत आलेले होते त्यांच्याबरोबर असिम्युलेट झालेले दिसले आणि यांचे जे सपोर्टर्स होते या सपोर्टर्सना या रिलिजनचा, या आयडिओलॉजीचा, या फिलॉसॉफीचा सपोर्ट गरजेचा असल्यामुळं या पॉलिटिकल जे किंग्स होते यांनीही या नवीन काही इनोव्हेशन्स किंवा इन्व्हेन्शन झालेले दिसतात त्यांना वाईड स्केल सपोर्ट केलेला दिसत नाही, जे काम महत्वाचं हे इंग्रजांनी केलेलं होतं. ओके, मग याच्यामुळे राजा राममोहन राय असतील, ओके, त्यांच्यानंतर ईश्वरचंद्र विद्यासागर असतील, देवेंद्रनाथ टागोर असतील, ओके, केशवचंद्र सेन असतील, टेरेझिओ असेल, प्रार्थना समाज असेल की ज्याच्यामध्ये महादेव रानडे किंवा तरखरटकर भाऊदाजी लाड यांच्यासारख्या व्यक्ती होत्या, या सगळ्या व्यक्ती बेसिकली लक्षात घ्या की शिक्षित समाजातून आलेल्या होते की जे वेस्टर्न एज्युकेशन एज्युकेटेड होते. ओके, हे वेस्टर्न एज्युकेशन कशाच्या बेसिसवर होतं? हे वेस्टर्न एज्युकेशन ग्रीक आणि लॅटिन ज्या काही ओरिजिनल ज्या काही आयडियाज होत्या त्या आणि सायंटिफिक रिव्होल्युशन मधून नव्यानं जे आलेलं ज्ञान होतं, नॉलेज होतं, त्या बेसिसवरती न्यूली एज्युकेटेड होतं. आता सुरुवातीच्या काळामध्ये लॅटिन वगैरे, ग्रीक वगैरे ह्या भाषा शिकवल्या जात होत्या. ओव्हर द पिरियड मग इंग्लिश ही एक सगळ्यांच्यासाठी समान धागा असणारी लँग्वेज बनत गेली. ओके, की ज्याच्यामुळं मग इंडियन सबकॉन्टिनेंट मध्ये जे काही वेगवेगळ्या लँग्वेज होत्या, लँग्वेजच्या मधले बॅरियर्स ओव्हरकम करून सगळ्यांना एक वापरता येण्यासारखी लँग्वेज म्हणून इंग्लिश झाला. हे चेंजेस छोटे छोटे जरी वाटत असले तरी हे चेंजेस ओव्हर दी पिरियड लॉंग टर्म इम्पॅक्ट पाडताना दिसतात. ओके, राजा राममोहन रॉय ज्यावेळी वेस्टर्न एज्युकेशन त्यांना मिळालं, त्या वेस्टर्न एज्युकेशनच्या बेसिसवरती त्यांच्या आयडियाज बेसिकली इंडियन रेनेसॉन्सची सुरुवात साधारणतः बेंगालच्या भूमीवरनं जास्त प्रमाणात चालू झालेली दिसते. ओके, राजा राममोहन रॉयना हे एकूण भारतीय समाज प्रबोधनाचे शिल्पकार म्हटलं जातं. ओके, पायोनियर म्हटलं जातं. ओके, हे पायोनियर म्हणण्याचं कारण त्यांनी त्यावेळी घेतलेल्या हातामध्ये घेतलेले समाज सुधारणेचं आणि एकूण धर्म सुधारणेचं, ह्या दोन्ही सुधारणेचं कार्य आहे. ओके, आता हे समाज सुधारणा आणि धर्म सुधारणा यांच्यामधला फरक काय हेही तुम्हाला जाता जाता सांगतो. धर्म सुधारणांमध्ये धर्माच्या बेसिसवरती ज्या काही रूढी परंपरा इंडियन सबकॉन्टिनेंट मध्ये आलेल्या होत्या किंवा भारतीय उपखंडामध्ये तयार झालेल्या होत्या, त्या धर्मकल्पनांच्या बेसिसवरती तयार झालेल्या व्हॅल्यू चेंजेस करणं हे मेजरली धर्मसंकल्पनांचं काम होतं. ओके, मग याच्यामध्ये धर्माच्या बेसिसवरती किंवा धर्मांची जी मूळ सूत्र होत्या, फिलॉसॉफीज होत्या, यांच्यामध्ये काही बदल घडवून आणणं होतं आणि सामाजिक सुधारणा ज्या होत्या, ओके, ज्याला सोशल रिफॉर्म्स जे म्हणतो, त्या सोशल रिफॉर्म्स मध्ये ओव्हर द पिरियड समाजामध्ये ज्या आलेल्या वाईट गोष्टी होत्या किंवा रूढीज होत्या त्या रूढी काढून टाकणं, मग ज्याच्यामध्ये स्ट्रॅटिफिकेशन, वर्ण सिस्टीम या ज्या गोष्टी होत्या, अनटचेबिलिटी होती. ओके, त्याच्यामध्ये वुमनचं सोशल डिग्रेडेशन झालेलं होतं, वुमनच्या पोझिशनच्या बाबतच्या होत्या. ओके, त्याच्यामध्ये मग काय गर्ल चाइल्ड इन्फंटिसाइड होतं, म्हणजे स्त्री भ्रूण हत्या वगैरे, या सगळ्या गोष्टी ह्या सोशल रिफॉर्म्स मध्ये येतात. आणि धर्म सुधारणामध्ये काय येतं तर धर्माच्या ज्या बेसिक प्रिन्सिपल्स होत्या, ज्या एकूण ह्या सामाजिक असुधारणांसाठी किंवा ह्या सामाजिक काय म्हणतात सनातनांसाठी सपोर्ट करत होत्या, या सनातन रूढींसाठी सपोर्ट करत होते, या बेसिक प्रिन्सिपल्स काढून टाकणे ह्या धर्म सुधारणा आहेत. ओके, सो मोनोथेइझम म्हणजे एकेश्वरवाद, ओके, वेदांता आयडिओलॉजी, ओके, की ज्याच्यामध्ये वेदास आणि वेदांतामध्ये मग तुम्हाला रॅशनलिझम वगैरे ह्या ब्राह्मणाज पुराणाज हे आपण जे वाचलेलं होतं, अभ्यास होतं, यातल्या ज्या आयडिओलॉजी होत्या त्या बेसिकली रॅशनलिझम आणि इंडिव्हिज्युअलिझमच्या बेसिसवर होते, त्यांचं इन्कल्केशन करणं. ओके, यासारख्या रूढी, टेम्पल असेल, ओके, की ज्याच्यामध्ये आयडोलेट्री असेल, मूर्तीपूजा असेल, ज्या रूढी किंवा ज्या परंपरा साधारणतः तुम्हाला रॅशनल माइंडला
अप्रिशिएट होत नाहीत किंवा मान्य होत नाहीत, अशा आयडिओलॉजीज ह्या इलिमिनेट करणं हे धर्म सुधारणेचं काम होतं. ओके, सो ओव्हर द पिरियड काय झालं, इंग्रजांनी स्वतःचं स्टेट एस्टॅब्लिश केलं, इथं वेस्टर्न एज्युकेशन इनकल्केट करायचा प्रयत्न केला. हे वेस्टर्न एज्युकेशन इथं रुजवताना मेजरली सुरुवात त्याची बेंगालमधनं झाली, कारण सुरुवातीला जो भूभाग पूर्ण ताब्यात ब्रिटिश ईस्ट इंडियाच्या कंपनीच्या आला तो बंगालचा भूभाग होता. म्हणून इथल्या वेस्टर्न एज्युकेटेड जे युथ होतं, ह्या युथनी इथल्या रूढी परंपरांच्या मध्ये बदल करण्यासाठी प्रयत्न केलेले दिसतात. म्हणून बेंगालचा भूभाग हा इंडियन सबकंटिनेंट मधल्या समाज प्रबोधनाचा पायोनियर किंवा पुढारीपण घेणारा भूभाग दिसतो. त्याच्या मागोमाग मग मुंबई प्रोव्हिन्सेस येतो. ओके, मग मुंबई प्रोव्हिन्सेस बरोबर मग चेन्नई मधला जो सगळ्यात महत्वाचं म्हणजे इंग्रजांनी सुरुवातीला भूभागाचं विस्तारण करताना सुरुवात मात्र सुरत आणि चेन्नई मधनं केलेली होती, पण ओव्हरऑल दिवाणी राईट्स आणि जे काही राजकीय अधिकार होते ते बंगालमध्ये त्यांना सगळ्यात जास्त मिळालेले होते आणि त्याच्यामुळे बंगालमध्ये याची सुरुवात झालेली दिसते. आणि त्याच्यानंतर मुंबई मधला जो काही भूभाग होता तिथं मुंबई हे व्यापारी सेंटर म्हणून उदयास आल्यानंतर त्याच्याबरोबर तिथल्या एज्युकेटेड युथ तयार झाल्यानंतर मुंबई हे साधारणतः समाज सुधारणेचं सेकंड केंद्र बनलेलं दिसतं. पण ह्या समाज सुधारणा जशा जशा पुढे चालत गेल्या तशा तशा द्रविड कल्चर जे नव्यानं आपण म्हणतो किंवा आता जे द्राविडियन कल्चर आपल्याला जे जास्तीत जास्त पुढारलेलं दिसतं, हे यांच्यातल्या सुधारणा साधारणतः 1850 नंतर जास्त स्ट्रॉंग आणि जास्त रॅडिकल झालेल्या दिसतात. ओके, की ज्याच्यामधनं मग साधारणतः 1947 पर्यंत द्रविडियन कल्चरचा आणि इक्वेलिटीचा उदय झालेला दिसतो. ह्या द्रविडियन कल्चरमध्ये मग हे स्वतःला ब्राह्मॅनिझम पासून डिटॅच करताना दिसतात. हिंदी ह्या युनिव्हर्सल लँग्वेज करायचा प्रयत्न भारतामध्ये ऑफिशियल लँग्वेज करायचा प्रयत्न करण्यात आला. ओके, राजभाषा करायचा प्रयत्न करण्यात आला. त्याच्या अगेन्स्ट हे थोडासा आंदोलन उभं करताना दिसतात. याची सुरुवात साधारणतः हे 1850 नंतर झाली आणि याचा बेस मेजरली हा होता की जे कास्ट स्ट्रॅटिफिकेशन होतं, कास्ट मधलं जे सेग्रिगेशन होतं ते सेग्रिगेशन इलिमिनेट करणं, या चळवळीमधनं ही साधारणतः द्राविडियन चळवळ उदयास आलेली दिसते. ओके, सो या गोष्टींचा थोडासा फरक लक्षात घ्या की बंगाल आणि मुंबईमध्ये ज्यावेळी आपण सामाजिक आणि धार्मिक सुधारणा विचार करतो त्यावेळी ह्या सुधारणा या झालेल्या दिसतात. आणि साऊथ मध्ये ज्यावेळी तुम्ही या सुधारणांचा विचार करता त्यावेळी ह्या ब्राह्मणिझमच्या अगेन्स्ट द्रविडियन कल्चरचा उदय झालेला दिसतो. आता हे द्रविडियन कल्चर म्हणजे ब्राह्मणिझमच्या अगदीच अलूप आहे, एकदम वेगळं आहे असं काही नाहीये. हे दोन्ही कल्चर साधारणतः बेसिकली म्हणजे ब्राह्मणिझमच्या बेसिसवरतीच तयार झालेले हे द्रविडियन कल्चर आहे. पण या द्रविडियन कल्चर मधला जो मूळ स्वतःच्या लँग्वेज बद्दलचा प्राईड होता आणि जे आपण संगम लिटरेचर एन्शियंट इंडियामध्ये वाचलेलं होतं तिथून आलेल्या ज्या परंपरा होत्या यांना जास्त ते अटॅच झालेलं दिसतं. ओके, मग आता तुम्ही एक्झिस्टिंग कंटेम्पररी इंडियाची म्हणजे 2022 ची साधारणतः किंवा 21व्या शतकातली भारताची जर परिस्थिती बघितला तर इंडियन सबकंटिनेंट मधला साऊथ जो आहे तो साधारणतः कल्चरली जास्त स्ट्रॉंग दिसतो, जास्त कल्चरली अटॅच पुढारलेवादी. नॉर्थ मध्ये जर ब्राह्मणिझमच्या बेसिसवरतीच अजूनही तयार झालेलं दिसतं किंवा रन होताना दिसतं, पण त्याच्याबरोबर त्यातल्या जे घटक आहेत यांच्या घटकांमधलं डिफरन्सिएशन व्हेरिएशन हे जास्त मोठ्या प्रमाणात दिसतं. ओके, म्हणजे कर्नाटका घ्या, आंध्रा घ्या, तमिळ घ्या किंवा तमिळनाडू घ्या आणि केरळा घ्या. ओके, या 4-5 स्टेटमध्ये जे काही द्रविडियन कल्चर आहे ज्याचं बेसिक ब्राह्मणिझम आहे, त्यांच्या जर प्रिन्सिपल, त्यांचं वे ऑफ लाईफ आणि त्यांच्या रूढी परंपरा आणि त्यांचं जे एकंदरीत जे व्हॅल्यू सिस्टीम आहे ही साधारणतः तुम्हाला जास्त काय म्हणतात कल्चरली अटॅच दिसेल. ओके, जास्त तुम्हाला रूढीवादी वाटण्याची शक्यता आहे. पण त्यांच्यातल्या एज्युकेशन सिस्टीममुळे आणि द्राविडियन स्ट्रॉंग सेन्समुळे त्या गोष्टी साधारणतः ते पुरोगामित्वाकडे घेऊन जाताना दिसतात. पण नॉर्थ मधलं जे ब्राह्मणिझम आहे हे ब्राह्मणिझम दोन टोकांच्या मध्ये अडकलेलं आहे.
काही व्यक्ती आहेत ज्या एकदम एक्स्ट्रीम काही कम्युनिटी किंवा काही ग्रुप ऑफ पीपल आहे की जे एक्स्ट्रीम कन्झर्वेटिव्ह आहेत, आणि काही ग्रुप ऑफ पीपल आहे की जे एक्स्ट्रीम लिबरल आहे, की ज्यांच्यामध्ये मग दुसरा भूभाग मिडलला असणारे फार कमी दिसतात. आणि याच्यामुळे साधारणतः मग जो राजस्थान, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार आणि हा जो पट्टा म्हणतात दिल्ली वगैरेचा भाग, याला गाय पट्टा म्हणतात. हे गाय पट्टा म्हणण्याचं कारण काय? कारण इथं अजून ब्राह्मणिझम किंवा ब्राह्मणिस्टिक जे कल्चर आहे ज्याच्यामध्ये कास्ट सेग्रिगेशन हाही भाग अजूनही तितक्याच रूढी परंपराच्या माध्यमातून सांभाळण्याचे प्रयत्न केले जातात. ओके, की ज्याच्यामुळे मग करंटचे ज्यावेळी तुम्ही न्यूजपेपर वगैरे वाचाल, मग त्याच्यामध्ये कुणीतरी घोड्यावरती दलित मुलगा बसला, नवरदेव बसला म्हणून त्याची हत्या करण्यात आली, त्याला मारहाण करण्यात आली, किंवा दरवाजासमोर वरात काढली म्हणून त्याची मारहाण करण्यात आली. अशा वगैरे घटना तुम्ही ज्या ऐकता, या घटनांचा परिपाक किंवा या घटनांमागचं कारण काय? कारण ह्या ज्या रेनिसॉ पिरियड मधल्या ज्या काही ट्रेंड्स होत्या, या ट्रेंड्स नॉर्थ इंडियामध्ये जास्त प्रमाणात पसरलेल्या दिसत नाहीत, किंवा याच्यामध्ये साधारणतः स्वतःचा सहभाग यांनी फार कमी प्रमाणात नोंदवलेला दिसतो. ओके, कारण शिखिझम मधल्या ज्या काही न्यू ट्रेंड्स होत्या, ओके, या शिखिझम मधल्या न्यू ट्रेंड्स ह्या फक्त पंजाब आणि हरियाणा इथल्या पंजाब डॉमिनंट किंवा शीख डॉमिनंट एरियामध्ये कॉन्सन्ट्रेट झालेल्या दिसतात. ओके, ज्या काही बंगाल आणि बंगालच्या आजूबाजूमध्ये तयार झालेल्या प्रबोधन जे होतं, हे साधारण आजूबाजूच्या आत्ताचा जो बांगलादेश आहे त्या भूभागामध्ये कॉन्सन्ट्रेट झालेले असतात. महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबई प्रोव्हिन्समध्ये ज्या काही नव्या परंपरा किंवा ज्या काही समाज प्रबोधन करण्यात आलं, हे समाज प्रबोधन साधारणतः मराठ्यात किंवा जे काही संस्थान होते त्या संस्थानांच्या पर्यंत, आणि ब्रिटिशांचं जे मुंबई प्रोव्हिन्सेसचा जिथपर्यंत विस्तार होता, ज्याच्यामध्ये गुजरात होतं, हैदराबाद संस्थान वगळता मराठवाडातला जो भाग होता राहिले, आणि विदर्भ जो भाग होता, पूर्व विदर्भ वगैरे त्या भागामध्ये, खानदेश भाग, याच्यामध्ये साधारणतः ह्या नवीन समाज प्रबोधनाच्या संकल्पना रूढ झालेल्या दिसतात. आणि ओव्हर दी पिरियड राहिलेला जो नॉर्थ इंडियाचा जो गायपट्टा किंवा आपण जो दोआब रिजन म्हणतो, त्या दोआब रिजन मध्ये जे समाज प्रबोधनाच्या परिकल्पना किंवा समाज प्रबोधनाच्या काही हे होत्या, स्ट्रीम्स होत्या, ह्या ओव्हर दी पिरियड साधारणतः 1885च्या नॅशनल काँग्रेसच्या स्थापनेनंतर इन्कल्केट झालेले असतात. म्हणजे तिथं जे नव्या आलेले लीडर्स होते, त्या लीडर्सच्या माध्यमातून तिथं उदयास प्रस्थापित झालेले दिसतात. मग त्याच्यातून मग किसान सभेसारख्या 1936 ला किसान सभेसारख्या नवीन ऑर्गनायझेशन आल्या. त्यांनी मग जमीनदारी नवीन ट्रेंड्स आणायचे प्रयत्न केले. आता जमीनदारीचे ट्रेंड म्हणजे किसान सभा इतक्या उशिरानं फॉर्म होण्याचे कारण काय? की सुरुवातीच्या काळातल्या ज्या काही संस्था होत्या, सुरुवातीच्या काळातल्या ज्या काही ऑर्गनायझेशन्स होत्या, त्या ऑर्गनायझेशन समाजातल्या इकॉनॉमिकली वेल ऑफ असणाऱ्या लोकांच्या हातात कॉन्सन्ट्रेट होत्या, किंवा इकॉनॉमिकली आणि पॉलिटिकली इन्फ्लुएन्स असणाऱ्या कम्युनिटीच्या हातात होत्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रामधलं समाज प्रबोधन ज्यावेळी तुम्ही बघाल, त्यावेळी समाज प्रबोधनामधल्या व्यक्तींची नावं ज्यावेळी बघाल, त्यावेळी तुम्हाला ही जास्तीत जास्त समाज प्रबोधनामध्ये सहभाग नोंदवलेल्या व्यक्ती ह्या ब्राह्मण समाजामधून दिसतील. कारण जे वेस्टर्न एज्युकेशन मिळालं, हे एज्युकेशन घेण्यासाठीची जी पात्रता होती किंवा एज्युकेशन घेण्याची जी परमिशन होती, ही परमिशन सुरुवातीच्या काळामध्ये ही मोस्ट ऑफ दी ब्राह्मणिझमच्या किंवा ब्राह्मण वर्णाच्या व्यक्तींना होती. त्यामुळे मग सुरुवातीचं जे एज्युकेशन, वेस्टर्न एज्युकेशन झालं, ते 1833च्या जे काही 1 लाख रुपये दिले होते ते मास्केल एज्युकेशन स्प्रेड होण्यासाठी, ते प्रत्यक्षात यायला 1853 साल उजाडलं. की त्या 1 लाखांचा विनियोग कसं करायचं याचं सूत्र तयार करण्यामध्ये 20 वर्ष गेली. त्याच्यामध्ये मग वुड्स डिस्पॅच आला, मॅकॉलेचं ते हे आलं, चार्टर आलं. या सगळ्यांनी मग ते कशा पद्धतीनं ते 1 लाख रुपये वापरायचे आणि त्यात नेमकी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची नेमकी जबाबदारी काय हे ठरवलं. आणि हे ठरवल्यानंतर मग समस्त इंडियन जनतेमधल्या लोकांना एक प्राथमिक शिक्षण देण्यासाठीचे प्रयत्न करण्याच्या हालचाली चालू झाल्या. आणि मग याच्यापूर्वी जे काही वेस्टर्न एज्युकेशन मिळालेलं होतं ते ह्या समाजातल्या ह्या जहागीरदार असतील, जमीनदार असतील आणि ब्राह्मण वर्ग असतील, की ज्यांना हे एज्युकेशन घेण्याची परवानगी होती, अशाच लोकांना हे वेस्टर्न एज्युकेशन मिळालं. म्हणून मग ह्या समाज प्रबोधनातले
जी काही व्यक्तित्व दिसतात, व्यक्तिमत्व दिसतात, ही साधारणतः या वर्गातली दिसतात. मग 1885ला जे इंडियन नॅशनल काँग्रेस तयार झालं, त्या इंडियन नॅशनल काँग्रेसचं जे काही नेतृत्व होतं, नेते मंडळी होती सुरुवातीच्या काळामध्ये, ही नेते मंडळी ही ह्याच समाजात आलेली होती. म्हणजे ते आयदर कुठल्या अप्पर कास्ट मधले असायचे आणि त्याच्याबरोबर मग ते कुठेतरी जमीनदार किंवा मोठे शेतकरी किंवा मोठे जागीरदार, सावकार वगैरे किंवा संस्थानिक, काही संस्थानिक पण त्यामध्ये सयाजीरावांच्या सारखे सहभागी झालेले दिसतात, किंवा काही गुजरात मधले संस्थानिक होते तेही सहभागी झालेले दिसतात. या व्यक्तींनी ज्यावेळी हे नेतृत्व मागं पडून मध्यम वर्गांच्यातलं नेतृत्व समोर आलं, या मध्यम वर्गातल्या नेतृत्वानी मग ह्या नव्या रूढी परंपरा, जुन्या रूढी परंपरा तोडून नव्या आयडियाज ह्या इंडियन सबकंटिनेंट मध्ये आणि मोस्ट ऑफ दी नॉर्थ इंडियातल्या गायपट्ट्यामध्ये किंवा दोआब रिजन मध्ये, इंडियन प्लेन मध्ये इनकल्केट करायचा प्रयत्न केला. सो साधारणतः जो 1885चा पासून 1905 पर्यंतचा आपण मवाळांचा पिरियड जो म्हणतो, आणि त्याच्यानंतर 1905 पासून साधारणतः 1918-19 पर्यंतचा जो जहालांचा पिरियड म्हणतो, म्हणजे टिळकांच्या मृत्यूपर्यंतचा, या दोन्ही मध्ये जे मेजर स्ट्रीम्स होत्या ह्या स्टेटस कोच्या बेसिकली सपोर्ट मध्ये होत्या. स्टेटस को म्हणजे आहे अशी परिस्थिती, सामाजिक परिस्थिती ठेवण्याकडे या लोकांचा साधारणतः कल होता. त्याची कारण दोन होती. एक तर समाज प्रबोधन म्हणाव्या प्रमाणात झालेलं नव्हतं, आणि मुळातच इंडियन नॅशनल काँग्रेसची जी स्थापना झालेली होती, ती इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना एक पॉलिटिकल सिस्टीम किंवा पॉलिटिकल फोर्स म्हणून झालेली होती. म्हणून या बेसिस ज्यावेळी या घटनांचा विचार करतो, सो 1920 की ज्याच्यामध्ये मास स्केल फ्रीडम फायटिंगच्या नवीन आंदोलनाच्या स्ट्रीम झाल्या, ज्या गांधीजींच्या पुढाकाराने तयार झाल्या, तोपर्यंतचा साधारणतः भाग हा स्टेटस कोचा दिसतो, की ज्याच्यामध्ये न्यू रिफॉर्म्स, न्यू रिव्होल्युशन घडवण्यासाठी फारसे प्रयत्न ह्या नेतृत्वाकडनं झालेले दिसत नाही. ओके, हे वेस्टर्न एज्युकेटेड होतं. मग आता सुरुवातीच्या काळामध्ये महादेव गोविंद रानडे असतील किंवा गोपाळकृष्ण गोखले असतील, स्वतः टिळक असतील, ही लोक समाज सुधारणेच्या अगदी विरोधात होती असं का? तर नाही. महादेव गोविंद रानडे असतील किंवा गोपाळकृष्ण गोखले असतील, रासबिहारी बोस, सचिंद्रनाथ सन्याल किंवा सुरेंद्रनाथ बॅनर्जी, ही सगळी लोक किंवा या सगळ्या लोकांनी ज्यावेळी पॉलिटिकल टीम्स किंवा पॉलिटिकल ऑर्गनायझेशन एस्टॅब्लिश तयार करायचा प्रयत्न केला, त्यावेळी त्यांचा मेजर मोटिव्ह हाच होता की लोकांना अवेअर करणं. पण जोपर्यंत लोकांच्या मध्ये तो अवेअरनेस व्यवस्थित पसरत नाही, तोपर्यंत एखादं फ्रीडम साठी किंवा स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी आंदोलन करणं हे सहज शक्य नाहीये होतं. म्हणून त्यांनी मेजरली मग फोकस कशावरती केला, की मेजर फोकस लोकांना एज्युकेशन देणं, वेस्टर्न स्टाईलचं एज्युकेशन देणं, याच्यावरती त्यांनी थोडासा जास्त कॉन्सन्ट्रेशन केलेलं दिसतं. मग रानडे असतील, तरखडकर असतील, भाऊजी लाड असतील, यांनी वेगवेगळ्या पॉलिटिकल ऑर्गनायझेशन किंवा इन्स्टिट्यूशन स्थापन करायचा प्रयत्न केलेला दिसतो. आगरकरांनी केलेला दिसतो, टिळकांनी केलेला दिसतो. त्यांनी वेगवेगळ्या स्कूल्स किंवा कॉलेज एस्टॅब्लिश केलेले दिसतात. त्यातून मग हे वेस्टर्न एज्युकेशनचा प्रयत्न केलेला दिसतो. हे वेस्टर्न एज्युकेशन साधारणतः मग इंडियन सबकंटिनेंट मधलं जे बेसिक एज्युकेशन सिस्टीम होती त्याच्याशी अटॅच करून द्यायचा प्रयत्न केलेला दिसतो. पण त्याच्यासाठी एक सपोर्ट म्हणा किंवा त्याच्यासाठी एक फुल फ्लेज एक मेकॅनिझम म्हणा, हे मात्र साधारणतः जे मास रिव्हॉल्युशन किंवा मास स्केल आपले जे काही आंदोलन सत्याग्रहात झाले, तिथनं पुढे मात्र याला एक चांगला आधार मिळालेला दिसतो. इथनं पुढचं नेतृत्व 1920 नंतरचं समाज सुधारणांचं आणि समाज प्रबोधनाचं हे साधारणतः ह्या मध्यम वर्गातल्या लिडरशिपनी केलेलं दिसतं. म्हणून मग तुम्ही ज्यावेळी 1947 नंतरचा भारताचा इतिहास बघता आणि त्याच्यातले मुख्य नेते बघता, हे मुख्य नेते साधारणतः ह्या मध्यम वर्गातून आलेले दिसतात. मग वल्लभभाई पटेल असतील, आपले यशवंतराव चव्हाण असतील किंवा मग इतर नेते असतील, हे सगळे नेते साधारणतः मध्यम वर्गातून आले. इव्हन जवाहरलाल नेहरू स्वतः जमीनदार होते, त्या जमीनदार
त्यांची पूर्वापार जमीनदारी त्यांनी सोडून मग ज्यावेळी त्यांच्यावरती समाजवादाचा प्रभाव पडला, मग त्यांनी समाजवादाच्या प्रभावाखाली ह्या मध्यमवर्गीय नेतृत्वाला सपोर्ट करण्याचे प्रयत्न करून सुभाषचंद्र बोस आणि नेहरूंनी या नव्या नेतृत्वांना आणि महात्मा गांधीजींनी जे लोकल काँग्रेस वर्किंग कमिटीज तयार केल्या, या काँग्रेस वर्किंग कमिटीज मधनं ही मध्यम वर्गातले आणि लोअर क्लास मधले म्हणजे शेतकरी वर्गातले वगैरे नेतृत्व समोर आलेले दिसतात. मग याच्यासाठी आणखी सपोर्टिंग फॅक्टर कोणते होते की 1917ला जे झालेलं रशियन रिव्हॉल्युशन होतं, या रशियन रिव्हॉल्युशनच्या माध्यमातनं ज्या नव्यानं समोर आलेल्या सोशलिस्टिक आयडिओलॉजी होत्या आणि इंटरनॅशनल कम्युनिटर म्हणून कम्युनिझमचं जे काही इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस भरत होत्या, या बेसिस मधनं मग कम्युनिझम मग हरिजनांच्या साठी केलेले इंडियन नॅशनल काँग्रेस आणि वर्किंग कमिटीच्या माध्यमातून केलेले प्रयत्न तुम्हाला दिसतात. हे प्रयत्न मात्र 1920च्या पूर्वी तुम्हाला काहीतरी इंडियन नॅशनल काँग्रेसनं स्वतः समाज प्रबोधनासाठी आणि याच्यासाठी प्रयत्न केले असं दिसत नाही, कारण त्यावेळीचे नेतृत्व त्या पद्धतीने होते. हा प्रश्न ज्यावेळी महादेव गोविंद रानडेंनी वार्षिक अधिवेशनामध्ये 1885च्या अधिवेशनामध्ये मांडला, त्यावेळी मग त्यांना म्हणजे 1887ला हा प्रश्न समोर आला. तर 1887ला महादेव गोविंद रानडेंनी तो प्रश्न मांडला की समाज सुधारण्याचं कार्य या पॉलिटिकल ऑर्गनायझेशनच्या हातात हात घालून चालावं, जेणेकरून लोकांचा अवेअरनेस, पॉलिटिकल अवेअरनेस जसं वाढेल तसं तसं सोशल आणि धर्म प्रबोधन हे आपल्याला करणं सोपं पडेल. पण मग याला एक्झिस्टिंग जमीनदार किंवा एक्झिस्टिंग जे नेतृत्व होतं, या नेतृत्वानं विरोध केला. त्यांचं मत असं होतं की लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करणं, पॉलिटिकल अवेअरनेस क्रिएट करणं, त्यांचं एक्सप्लॉयटेशन होते, त्यांचे इकॉनॉमिक अवेअरनेस तयार करणं, हे आपलं मेजर एम राहील. जर आपण समाज सुधारण्याचं कार्य याच्या बरोबर करत राहिलो तर एकमेकांच्या मध्ये नेतृत्वामध्येच कॉन्फ्लिक्ट तयार झाल्यामुळं ही मेन जी आपली चळवळ आहे किंवा मेन जे कार्य आहे अवेअरनेसचं आणि ब्रिटिशांना आपल्या एकूण पॉलिटिकल सिस्टीम मध्ये सुधारणा करायसाठी फोर्स तयार करणं, याच्यामध्ये आपल्यात दुभंग तयार होईल. त्याच्यामुळं यांनी या सोशल प्रबोधनामध्ये किंवा सामाजिक प्रबोधनाचं कार्य हातात हात घालून या इंडियन नॅशनल काँग्रेस बरोबर चालू द्यायचं नाही, असं सर्वानुमते ठरवण्यात आलं. म्हणून मग महादेव गोविंद रानडेंनी 1887 साली इंडियन नॅशनल काँग्रेसच्या अधिवेशनानंतरचे 2 दिवस हे सामाजिक सुधारणासाठी किंवा सोशल कॉन्फरन्स एस्टॅब्लिश करून सामाजिक सुधारणांसाठी, समाज प्रबोधनासाठीच्या चर्चा तिथं त्या प्लॅटफॉर्मवरती घडवून आणण्याचे प्रयत्न केले. पण हे एम.जी. रानडेंचे कार्य फार काळ चालू शकलं नाही. साधारणतः 1897च्या सालापर्यंत ते सोशल कॉन्फरन्सेस चालू झालेल्या दिसतात आणि त्याच्यानंतर त्यांचं कार्य थोडंसं मंदावलेलं दिसतं. कारण एम.जी. रानडेंचा झालेला मृत्यू आणि त्याच्याबरोबर टिळकांनी याच्या एकूण जे प्रार्थना समाज, जे सार्वजनिक सभा होती, ओके, या प्रार्थना समाजावरती स्वतःचा प्रस्थापित केलेला अंमल होता. टिळक थोडेसे प्रतिगामी होते, ओके, काही विचारांच्या बाबतीत. मग ह्या प्रतिगामितातून त्यांनी मग काही समाज सुधारणांना विरोध केलेला दिसतो. पण हा विरोध करताना त्यांच्या मते समाज सुधारणा ह्या ब्रिटिशांनी इनकल्केट न करता त्या स्वतः समाजांना तयार केला पाहिजेत, हा त्यांच्या मागचा विरोध होता. म्हणजे काही त्यांचे निर्णय प्रतिगामी जरी दिसत असले, काही त्यांचा विरोध प्रतिगामी जरी दिसत असले, तरी त्यांचा विचार मात्र पुरोगामी होता की जोपर्यंत समाज स्वतः आतून बदलत नाही, जोपर्यंत समाज स्वतः आतून बदलण्यासाठी तयार होत नाही, तोपर्यंत ह्या सुधारणा कोणीतरी इतर बाहेरून आलेल्या इन्स्टिट्यूशननं किंवा बाहेरून आलेल्या फोर्सनं इंडियन समाजामध्ये किंवा भारतीय समाजामध्ये फोर्सफुली इनकल्केट करणं हे पॉसिबल नाहीये किंवा हे आवश्यक नाहीये, असा त्याच्या मागचा विरोध होता. म्हणून काही सुधारणांना टिळकांनी विरोध केलेला दिसतो. ओके, सो यानंतर मात्र गोपाळ कृष्ण गोखलेंचा भारत समाज जो होता, भारत सेवक समाज, आणि त्यानंतर मात्र जे हरिजनांच्यासाठी गांधीजींनी स्वतःहून घेतलेलं जे कार्य हाती गेलेलं दिसतं, इथनं पुढे मात्र
पॉलिटिकल सिस्टीम किंवा पॉलिटिकल अवेअरनेस आणि पॉलिटिकल चळवळी मुवमेंट्स आणि सोशल रिफॉर्मच्या मुवमेंट्स या दोन्हीही हातात हात घालून चालताना दिसतात. आता थोडस पुन्हा मागे चला. हा एकूण आढावा आपण घेतला की बेंगाल, मुंबई, चेन्नई आणि नॉर्थ इंडिया म्हणजे ईस्ट इंडिया, वेस्ट इंडिया, साऊथ इंडिया आणि नॉर्थ इंडिया यांच्यामध्ये साधारणतः नेमके काय कोणत्या प्रकारचे फोर्सेस होते की ज्याच्यामुळे हे सोशल रिफॉर्म्स घडण्यासाठी हेल्पफुल वातावरण तयार झालं आणि कोणत्या काळामध्ये हे सोशल रिफॉर्मचे ट्रेंड्स तयार झाले हे थोडस आपण ऑब्झर्व करण्याचा प्रयत्न केला. ओके, जस्ट अ मिनिट. आता या सगळ्या सुधारणांना ब्रिटिशांचा पूर्ण सपोर्ट होता का हा एक प्रश्न निर्माण होतो. तर याचा ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी आपल्याला या गोष्टींचा विचार करावा लागेल की मुख्यतः जे गव्हर्नर्स होते किंवा गव्हर्नर जनरल्स म्हणून जे इथं रूल करत होते ब्रिटिशांच्या तर्फे, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला रन करत होते, ओके, आणि जे बोर्ड ऑफ डायरेक्टर होतं, ओके, हे म्हणजे कंपनीचं जे बोर्ड ऑफ डायरेक्टर होते यांचे जे कोणी हे होते अधिकारी होते, या अधिकाऱ्यांच्या आयडिओलॉजीज कोणत्या होत्या, ह्या बेसिकली सोशल रिफॉर्म्स वरती आणि रिलीजियस रिफॉर्म्स वरती इम्पॅक्ट टाकणारा एक वन ऑफ द मेजर फॅक्टर होता. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, एल्फिन्स्टन असेल, ओके, बेंथम असेल, ओके, किंवा बेंटिक असेल, ह्या सारख्या ज्या व्यक्ती होत्या या व्यक्ती साधारणतः समाज सुधारणेला सपोर्ट करणाऱ्या दिसतात. ओके, मग कर्जन असेल, ओके, मॅकॉले असेल, डलहौसी असेल, ह्या व्यक्ती मात्र इंडियन सबकंटिनेंट मधल्या समाज सुधारणेला थोड्याशा विरोध करताना दिसतात. ओके, मग यांचं साधारणतः ब्रिटिश ऑफिसर्स जे होते यांचं विभाजन कसं केलं की एक इम्पेरियलिस्टिक आणि एक ओरिएंटलिस्टिक आणि तिसरा होता रॅडिकल. ओके, या तीन वर्गांच्या मध्ये ब्रिटिश ऑफिसर्सचं डिव्हिजन केलेलं दिसतं. ओके, इम्पेरियलिस्टिक लोकांचं म्हणणं काय होतं की जी ब्रिटिश कल्चर होतं हे सुपेरियर दॅन इंडियन कल्चर आहे. ओके, या बाबीचं आपण मागे पण एकदा डिस्कशन केले, रिकॉल करतोय मी तुम्हाला, फक्त ते पुन्हा एकदा आपण त्याला टच करू. इंडियन कल्चर जे होतं ते ब्रिटिश कल्चरपेक्षा लोअर आहे. ओके, की ज्याच्यामुळं मग इंग्लिश कल्चर हे इंडियन सबकंटिनेंट मध्ये इनकल्केट करण्याचं दैवी कार्य करण्याची जबाबदारी आपली आहे, हे काही ब्रिटिश अधिकारी मानत होते. त्यांना इम्पेरियलिस्टिक असं म्हटलं जातं. ओके, दुसरी जी व्यक्ती होती ओरिएंटलिस्टिक, यांचं म्हणणं असं होतं की इंडियन कल्चर किंवा वेस्टर्न कल्चर आणि ईस्टर्न कल्चर की ज्यांच्यावर आपण आता स्वतःचा अंमल प्रस्थापित केले, हे एकमेकांसाठी कमी जास्त नाहीये, पण वेस्टर्न कल्चर मधल्या न्यू ज्या फोर्सेस आहेत त्या न्यू फोर्सेस या ईस्टर्न कल्चरला फॅमिलियर करून देणं आणि त्या त्यांच्यात रुजवणं ही एक जबाबदारी आहे, ती वेस्टर्न कल्चरला पार पाडायची आहे. पण त्याच्याबरोबर ईस्टर्न कल्चर किंवा जे इंडियन कल्चर आहे त्याला धक्का न पोहोचणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्यांच्यामधल्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या आपल्यात सुद्धा इनकल्केट करायला पॉसिबल आहे, असा ह्या ओरिएंटलिस्टचा हे होता, म्हणजे एकूण आयडिओलॉजी होते. ओके, पहिले इम्पेरियलिस्ट, दुसरे पहिले ओरिएंटलिस्ट, तिसरे होते रॅडिकल्स. रॅडिकल्सचं म्हणणं काय होतं की इंडियन कल्चर आणि वेस्टर्न कल्चर याच्यामध्ये डिफरन्सेस आहेत. ओके, डिफरन्सेस आहेत. एक कल्चर दुसऱ्या कल्चरपेक्षा सुपेरियर आहे आणि एक कल्चर दुसऱ्यापेक्षा लोअर आहे असं न म्हणता ज्या गोष्टी वेस्टर्न कल्चरमध्ये आहेत त्या फोर्सफुली इंट्रोड्यूस करणं हे आपलं कर्तव्य आहे, हे रॅडिकल्सचं म्हणणं होतं. आणि त्याच्यासाठी मग एकूण समाजामध्ये इंडियन कल्चरमध्ये किंवा ईस्टर्न समाजामध्ये बदल घडवण्यासाठी आपण फोर्स व्हायला पाहिजे असं ह्या रॅडिकल ऑफिसर्सचं म्हणणं होतं. ओके, मग या वेगवेगळ्या आयडिओलॉजीमुळे हे जे समाज प्रबोधन इंडियन सबकंटिनेंट मध्ये घडलं त्याच्यासाठी वेगवेगळे सपोर्ट किंवा वेगवेगळ्या गव्हर्नर जनरलनी तिथल्या यांना म्हणजे पायोनियर्सना किंवा इंडियन सबकंटिनेंट मधल्या रिफॉर्मर्सना सपोर्ट देताना वेगवेगळे रिस्पॉन्स दिलेले दिसतात. ओके, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. सो डलहौसी असेल आणि त्याच्या आधी मग तुम्ही जर याचा
विचार जर केला, बेंटिक असेल आणि एल्फिन्स्टन असेल, या तिघांच्या मधल्या त्यांचे जे रिस्पॉन्स आहेत हे तुम्हाला वेगवेगळे दिसतात. ओके, एल्फिन्स्टन हा ओरिएंटलिस्ट होता. ओके, बेंटिक जो होता तो साधारणतः एल्फिन्स्टन रॅडिकल होता, बेंटिक जो होता तो ओरिएंटलिस्ट होता, आणि डलहौसी हा होता तो डलहौसी आणि कर्जन हे इम्पेरियलिस्टिक होते. ओके, त्यांना मग ब्रिटिश कल्चर हे सुपेरियर वाटायचं डलहौसी आणि कल्चर ह्याला कर्जनला. बेंटिक जो होता तो बेंटिकला साधारणतः इंडियन जे कल्चर होतं ते फ्लोरिश झालेलं कल्चर आहे, फक्त ज्या जुन्या रूढी परंपरा आहेत त्या इलिमिनेट कराव्यात असं त्याचं म्हणणं होतं. आणि एल्फिन्स्टन हा होता की वी कॅन बी द फोर्स टू चेंज दिस कन्झर्वेटिव्ह सिस्टीम, हे एल्फिन्स्टनचं म्हणणं होतं. मग तो त्या पद्धतीनं विचार करताना आणि त्याच्या पॉलिसी फॉर्म करताना दिसतो. मग याबरोबर इथल्या ज्या वेस्टर्न एज्युकेटेड न्यू युथ होतं, ओके, हे वेस्टर्न एज्युकेटेड न्यू युथ या एकूण लोकांच्या सपोर्टनं इथं नवीन रिफॉर्म्स घडवताना प्रयत्न करताना दिसतं. हे रिफॉर्म्स सुरुवातीच्या काळात सोशल आणि धार्मिक हे असं स्पेशल सेग्रिगेशन न करता हँड इन हँड एकत्र जाताना दिसतं. म्हणजे राजाराम मोहन राय असतील, केशवचंद्र सेन असतील, ईश्वर विद्यासागर असतील, देवेंद्रनाथ टागोर असतील, ओके, या सगळ्या व्यक्ती, किंवा आपल्या महाराष्ट्रामधले आपले शंकर शेठ असतील, ओके, तरखडकर असतील, ओके, किंवा महात्मा फुले असतील, या सगळ्या व्यक्ती, या व्यक्तींचे रिस्पॉन्सेस तिथल्या बेसिकली त्यांनी टार्गेट केलेल्या सोशल इव्हिल्सना किंवा सोशल जे ज्या काही चुकीच्या गोष्टी होत्या त्यांनी ज्या गोष्टींना टार्गेट केले त्या गोष्टींच्या मध्ये रिफॉर्म्स घडवताना दिसतात. मग त्यामध्ये घडवताना बेसिकली आधी ही गोष्ट त्यांनी लक्षात घेतली की धर्मातल्या काही गोष्टी अशा आहेत की ज्या या सोशल इव्हिल्सना सपोर्ट करतात, म्हणून धर्मातल्या काही गोष्टी आपल्याला चेंज कराव्या लागतील की जेणेकरून मग सोशल इव्हिल्स मध्ये आपल्याला डिफरन्सेस घडवता येतील. मग ह्या सोशल इव्हिल्स एलिमिनेट करताना आपण ज्यावेळी धर्म सुधारणेतल्या काही गोष्टी सुचवतो त्याच वेळी आपल्याला मग सोशल इव्हिल्सच्या एलिमिनेट केलेल्या गोष्टींना पर्यायी व्यवस्था सुचवावी लागेल आणि ती पर्यायी व्यवस्था तयार करावी लागेल. त्याच वेळी हे समाज सुधारणेचं किंवा एकूण समाज प्रबोधनाचं कार्य पूर्ण होईल. ओके, या गोष्टींमुळं मग सुरुवातीच्या काळात राजाराम मोहन राय असतील किंवा हे तरखडकर असतील, नाना शंकर शेठ असतील, ओके, जांभेकर असतील, या सगळ्या व्यक्तींनी काही गोष्टींचा आधार घेतला. एक आधार होता जो म्हणजे पॉलिटिकल जी सिस्टीम होती, या पॉलिटिकल सिस्टीम समोर नवीन सुधारणा घडवण्यासाठी मागण्या मांडत राहणं, त्यांचा त्या पाठपुरावा करणं. ओके, दुसरी गोष्ट समाजामध्ये समाज प्रबोधन करणं. मग त्याच्यासाठी त्यांनी वृत्तपत्रांचा आणि मॅगझिन्सचा आधार घेतला की ज्याच्यामधनं लोकांना ते समजावं की समाजामध्ये ह्या परंपरा ह्या जाचक आहेत ज्याच्यामुळं इक्वॅलिटी या बेसिक प्रिन्सिपलला धक्का पोचतोय, बंधुभावाला धक्का पोचतोय. त्याच्यामुळं हे प्रबोधन करण्यासाठी मग त्यांनी वृत्तपत्रांचा आधार घेतला. त्याच्याबरोबर मग काही इन्स्टिट्यूशन स्थापन करण्यात आल्या, काही ऑर्गनायझेशन फ्रेम करण्यात आल्या. ऑर्गनायझेशन फ्रेम करण्यात आल्यानंतर बेसिकली काही लिडर्सनी एक्सक्लुझिव्ह त्या धर्मांसाठी इन्स्टिट्यूशन स्थापन केलेले दिसतात आणि काही लिडर्सनी म्हणजे मोस्ट ऑफ दी लिडर्सनी ह्या सर्व समाजासाठी म्हणजे समाजाच्या सर्व घटकांसाठी एकत्र येऊन रन होतील अशा इन्स्टिट्यूशन्स स्थापन केलेले दिसतात. म्हणजे ऑर्गनायझेशनल फॉर्मॅट्स तयार केलेले दिसतात. म्हणजे ब्राह्मो समाज असेल, आत्मीय सभा असेल, साधारण ब्राह्मो समाज असेल, तत्वबोधिनी सभा असेल, प्रार्थना समाज असेल, सार्वजनिक समाज असेल, स्टुडंट लिटररी सोसायटी असेल. ओके, ह्या संस्था म्हणजे काय होत्या की वेगवेगळ्या घटकांना एकत्र येऊन, म्हणजे वृत्तपत्रांच्याही लिमिट्स होत्या, सगळा समाज काय वाचू शकत नव्हता. सो मग लोकांना एकत्र येण्यासाठी एक प्लॅटफॉर्म देणं हे ऑर्गनायझेशनचं काम होतं. मग इथे विचारांची देवाणघेवाण करायची, ज्या सोशल रिफॉर्म्स वरती कॉन्सन्ट्रेट करायचं आहे, एक एकीचं बळ तयार करायचं, याच्यासाठी ह्या ऑर्गनायझेशनचं फॉर्मॅट तयार करण्यात आले, वेगवेगळे ऑर्गनायझेशन्स तयार करण्यात आले आणि मग या ऑर्गनायझेशन्सच्या माध्यमातून नव्या नव्या संस्था उभा करण्यात आल्या की ज्याच्यामध्ये एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स असतील, ओके, ज्याच्यामध्ये नवीन काही समाज सुधारणेच्या तत्वाच्या बेसिसवरती चालणाऱ्या
इन्स्टिट्यूशन संस्था असतील ह्या याच्यानंतर तयार करण्यात आलेल्या दिसतात. म्हणजे काय, सत्यशोधक समाज एस्टॅब्लिश झाला. सत्यशोधक समाजानं मग समाज सुधारण्यामध्ये ब्राह्मणेतर चळवळ चालवण्यामध्ये स्वतःचं योगदान दिलेलं दिसतं. ओके, त्याच्याबरोबर मग ज्या महात्मा फुलेंनी ज्या वेगवेगळ्या शैक्षणिक संकुलं तयार केली होती, या शैक्षणिक संकुलांचा एक बेसिक चालवणारे एक काय म्हणतात एक ऑर्गनायझेशनल फॉर्मॅट म्हणून हे सत्यशोधक समाज पुढं तयार झालेलं दिसतं. ओके, त्याच पद्धतीनं राजा राममोहन रायने ज्यावेळी वेदांत कॉलेज तयार केलं, हिंदू कॉलेज, संस्कृत कॉलेजमध्ये ईश्वरचंद्र विद्यासागरांनी स्वतःचं योगदान दिलं. हे स्वतःचं योगदान देताना मग त्याच्या मागचं एक ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर म्हणून त्यावेळेच्या या तत्वबोधिनी सभा असेल किंवा मग हे ब्राह्मो समाज असेल, ह्या ऑर्गनायझेशन्सनी तिथं योगदान दिलेलं दिसतं. म्हणजे ब्राह्मो समाजाचे जे काही सदस्य असायचे, हे सदस्य ह्या शाळांमध्ये किंवा ह्या इन्स्टिट्यूशन्स मध्ये स्वतःचं योगदान द्यायचे, स्वतः तिथं शिकवायला प्राध्यापक म्हणून उभे राहायचे. ओके, सो ह्या 4 तत्वांच्या बेसिसवर आणि 5वा अँगल म्हणजे जे ब्रिटिश गव्हर्नर्स होते त्यांचा सपोर्ट किंवा ब्रिटिश जे रूलर्स होते, पॉलिटिकल सिस्टीम होती, त्यांचा सपोर्ट घेऊन वेगवेगळे कायदे बनवून ते लॉज तयार करून त्या लॉजच्या बेसिसवरती या 5 माध्यमातून या 5 पंचसूत्रीचा वापर करून इथनं पुढच्या समाज सुधारणा घडवलेल्या दिसतात. हा समाज सुधारणेचा गाडा पुढे ढकललेला दिसतो. ओके, लॉज हा बेसिक रिटर्न टाईपचं लॉज आणण्याचं कार्य हे ब्रिटिशांनी केलेलं होतं. म्हणून हा एक मेजर इम्पॅक्ट किंवा एक मेजर इम्पॉर्टंट फॅक्टर आहे की ज्याच्यामुळे सोशल नॉर्म्सला हेल्प मिळालेली दिसते. याचं एक सिंपल उदाहरण म्हणजे सतीबंदी कायदा 1929 ला आलेला, की ज्याच्यामध्ये राजा राममोहन रॉय आणि नाना शंकर शेठ या लोकांनी इथं भारतीय समाजाचे प्रतिनिधी म्हणून सह्या केलेल्या दिसतात. आणि या सह्यांच्या आधारावरती, या सपोर्टच्या आधारावरती त्यावेळी 1929 ला बेंटिंगनं सतीबंदी कायदा आणलेला दिसतो. लक्षात घ्या. मग ह्या पद्धतीनंच मग नंतर 1861 ला ज्यावेळी इंडियन पिनल कोड आणि क्रिमिनल प्रोसिजर्स तयार झाल्या, याच्यामध्ये मग यासारख्या सोशल इव्हिल्स ना काही ठिकाणी ऍड्रेस करण्यात आलं. ओके, की ज्याच्यामध्ये डिफरन्सेस असतील, बाकीच्या गोष्टी असतील, स्त्री भ्रूण हत्या असतील किंवा ज्या काही सोशल इव्हिल्स म्हणल्या जातात त्या सोशल इव्हिल्स इलिमिनेट करण्यासाठी त्यामध्ये स्पेशल कायदे करण्यात आले. आणि हे कायदे बेसिकली युनिव्हर्सली इंडियन सबकॉन्टिनेंट साठी लागू करण्यात आले. हा त्याच्यामधला मेजर फॅक्टर होता. म्हणजे सतीबंदी कायदा 1929 ला सुरुवातीला बेंगालमध्ये लावण्यात आला. ओके, त्याच्यानंतर तो महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबई प्रोव्हिन्सेस मध्ये त्याच्यानंतर लावण्यात आला, चेन्नईमध्ये त्याच्यानंतर लावण्यात आला. म्हणजे थोडासा गॅप झाला. पण 1861 ची जी आयपीसी कोड तयार झाले किंवा एकूण जी लॉ सिस्टीम तयार झाली, लॉचं कोडिफिकेशन झालं, हे कोड्स एकूण ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या अंमलात किंवा ब्रिटिशांच्या अंमलात, आता ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी इथनं निघून गेली 1858 ला. सो 1861 ला एकूण ब्रिटिशांच्या ताब्यात जेवढा काही भूभाग होता त्या सगळ्या भूभागासाठी एक युनिव्हर्सल लॉज लावण्यात आले, की हे लॉ इथनं पुढच्या सोशल इव्हिल्स इलिमिनेट करण्यामध्ये मेजरली हेल्पफुल ठरलेले दिसतात. ओके, सो या गोष्टी होत्या की ज्याच्यामुळे सोशल रिफॉर्म्स किंवा रिलीजियस रिफॉर्म्स इंडियन सबकंटिनेंट मध्ये व्यवस्थित स्प्रेड होऊ शकलं. ओके, सो नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण मेजरली ज्या काही ट्रेंड्स होत्या आणि ज्या काही इन्स्टिट्यूशन्स होत्या त्या इन्स्टिट्यूशन म्हणजे शिखांच्या मधलं, ओके, पारशींमधलं, मुस्लिमांच्या मधलं, हिंदुइझम मधलं, ह्या 4-5 मेजर धर्मांच्या ज्या काही सोशल आणि रिलीजियस रिफॉर्म्सच्या मुवमेंट्स, लीडर्स आणि इन्स्टिट्यूशन्स होत्या त्याचा पुढल्या लेक्चर मध्ये आपण आढावा घेऊयात. ओके, ठीक आहे. काही शंका असतील तर राहिलेल्या एक 10 मिनिटं राहिलेत, 5-7 मिनिटं राहिलेत, त्याच्यामध्ये आपण विचारू शकता. एनी क्वेरीज रिगार्डिंग सिलेबस, न्यू सिलेबस किंवा रिगार्डिंग आपलं जे साधारणतः प्लॅनिंग आहे लेक्चरचं, ते रिगार्डिंग आजच्या लेक्चरमध्ये आत्ता काही झालं त्याच्या संदर्भातल्या काही हे असतील तर. आज आपण अनालिटिकल पार्ट थोडासा कव्हर करायचा प्रयत्न केला सोशल रिफॉर्म्सचा आणि एक्झिस्टिंग युरोपियन पॉवर्सच्या कंटेम्पररी सिच्युएशन्स काय होत्या हे थोडंसं ऑब्झर्व करायचा प्रयत्न केला. पुढलं लेक्चर साधारणतः आपण फॅक्च्युअल डेटा जास्त बघणार आहोत. तो आत्ताच्या पर्यंत जे आपण काही डिस्कस केलं किंवा जे काही मी डिक्टेट केलं त्याच्यात काही शंका आहेत का? अमृता, मोहिनी, संध्या.
ठीक आहे. आय थिंक काही शंका नाहीत. मागल्या जे लेक्चर्स झाल्या त्याच्यात काही शंका होत्या का किंवा काही क्लॅरिटी हवी आहे का कुठल्या झालेल्या सिलेबस मधला? ठीक आहे. मोस्ट ऑफ द अमृतानं तर मोस्ट ऑफ द सगळे लेक्चर्स अटेंड केलेले आहेत अमृता आणि मोहिनीनं, त्यामुळे मे बी ते जास्त सांगू शकतील. तुम्हाला काही शंका आहेत का मागे आपले जेवढे लेक्चर झाले? ठीक आहे. आपण इथं थांबूयात. पुढल्या लेक्चरमध्ये आपण सोशल रिफॉर्म्सचे मेजर इन्स्टिट्यूशन्स आणि मेजर लीडर्स घेणार आहोत. ओके. आणि त्यानंतर साधारणतः आपली पॉलिटिकल हिस्ट्री, मॉडर्न हिस्ट्री चालू होईल. तो साधारणतः जास्त हेवी पार्ट नाहीये आणि त्याच्यावरती साधारणतः आपण प्रश्नांच्या अनुषंगानंच पुढं पुढं आपली हिस्ट्री घेऊन जाऊया. एक 4 लेक्चर मध्ये आपला ओव्हरऑल मॉडर्न इंडियाचा सिलेबस कव्हर होईल. ओके. ठीक आहे. आपण इथं आज थांबूयात. थँक्यू फॉर कॉपरेशन.